नमस्कार सगळ्यांना. तर आपण 1 मिनिट वाट बघूया शेवटची आणि एका मिनिटाने सुरू करूया. ओके. तर आजचं सेशन खूप इंटरेस्टिंग होईल. नक्कीच तुमच्या मित्रांना वगैरे सांगा. जे अजून जॉईन झाले आहेत त्यांना कळवा. म्हणजे आपण लवकरच सेशन सुरू करूया. ओके. 1 मिनिट वाट बघूया आपण फार फार तर, आणि मग सुरू करूया. ओके. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? मला तेवढं सांगा पहिल्यांदा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? येस. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन दिसते? ओके. ठीक. दिसते? ओके. चलो, तुम्ही मला सांगायचं पटापट पटापट, म्हणजे आपण सुरू करूया. ओके. सर्वप्रथम कसे आहात सगळे? उत्तम ना? भरपूर दिवसातून भेटतो आपण. मला वाटतं खूपच दिवसानंतर म्हणजे आपण ओपन सेशन घेतोय. काही मध्ये योग आला नाही, पण आज परीक्षा पुढे गेली. मग आता करायचं काय? तारखा तर येत नाहीये. तारखांबद्दल आपण बोलणारच आहे. नेमका अंदाजे कधी होतील पेपर वगैरे, म्हणजे मला जे सोर्सेस माहिती आहेत त्यानुसार. ठीक आहे. तरी सध्या तरी अजून काय म्हणजे सध्या आपल्या समोर सगळा अंधार आहे. काय करायचं, कशाचा अभ्यास करायचा, पूर्वचा करायचा, मुख्यचा करायचा. ठीक आहे. याबद्दल पूर्णपणे चित्र आपल्यासमोर अस्पष्ट आहे. ठीक आहे. तर त्याबद्दल आपण बोलूच. ठीक आहे. सर्वप्रथम मला असं वाटतं, आता 10 सप्टेंबर, आज 10 सप्टेंबर आहे, असं पकडू आपण की 10 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर, म्हणजे मला असं वाटतं 10 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर जे राज्यसेवा करणारे विद्यार्थी आहेत, राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य स्पेशली, त्यांनी राज्यसेवा मुख्यकडे शिफ्ट व्हायला काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 10 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर. ओके. हा महिना तुम्ही मेन्सचा सिलेबस तो पण कोणता, जो राज्यसेवा प्रीला आणि मेन्सला विचारला जाऊ शकतो, म्हणजे कॉमन सिलेबस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. जो मेन्स ओरिएंटेड जास्त असतो, पण मेन्सचा एक सिलेबस वाचल्यावर त्याच्यावरून प्रीचा एखादा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, एखाद दोन प्रश्न सोडवले जाऊ शकतात, असा सिलेबस आपण केला पाहिजे. थोडक्यात काय, HRHRD मधल्या स्कीम्स. ठीक आहे. ओके. हे आपण करू शकतो. GS4 मधल्या ऍग्रीचं, GS4 ऍग्री मधले थोडे टॉपिक, एखादा प्रश्न असेल, पंतप्रधान फसल विमा योजना, ठीक आहे, कृषी सिंचाई योजना, ह्या ज्या योजना आहेत ज्याच्याकडे आपण पूर्वला दुर्लक्ष करतो. ठीक आहे. पण ती योजना, तिथला एखादा प्रश्न येतो. ठीक आहे. सॉइल हेल्थ कार्ड, ओके, याच्या प्रश्न येतात. पूर्वला एखादा प्रश्न, कृषीचा एखादा प्रश्न असतो, जास्त असतो असं म्हणत नाही मी, पण एखादा प्रश्न असतो. मग तो एक प्रश्न तरी आपण का सोडायचा ना? ठीक आहे. म्हणजे ते 2.5 मार्क आपण का सोडायचे? कळतंय? मग ते 2.5 मार्क नाही सोडायचे तर आपला, तुम्ही ऐकलं असेल बघा सगळ्या विद्यार्थ्यांकडून, जुन्या जुन्या विद्यार्थ्यांकडून किंवा जुन्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्स कडून, की ज्यांचा मेन्सचा अभ्यास चांगला असतो ना, ते पूर्व अशीच काढतात. तुम्ही नेहमी हे वाक्य ऐकलं असेल. म्हणजे आजही मी न अभ्यास करता पूर्वला गेलो तर पूर्व माझे हमखास निघते. कारण का? तर माझा मेन्सचा अभ्यास चांगला आहे. ते कारण की मेन्सचा सिलेबसचा, मी असं म्हणेल की 20-30% सिलेबस आहेच आपला, त्याच्यावर प्रश्न येतात, आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करतो. ठीक आहे. योगायोगाने आता परीक्षा पुढे गेलेली आहे. ठीक आहे. परीक्षेची तारखा आता अनिश्चितच. असं म्हणतायत की आता सध्या परीक्षा होणं सध्या तरी या लगेचच्या काळात शक्य नाहीये. परीक्षा इलेक्शन नंतरच होतील अशी चर्चा सुरू आहे. मी माझं ठाम मत मांडत नाहीये, पण सध्या परीक्षा होणं जरा अवघड दिसत आहे. ओके. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही 10 नोव्हेंबरपर्यंत मुख्य, म्हणजे राज्यसेवा मुख्याचा अभ्यास करायला पाहिजे. कंबाईन वाल्यांबद्दल आपण नंतर बोलूया. ठीक आहे. स्पेशली कंबाईन वाल्यांनंतर. 10 नोव्हेंबर म्हणजे तुमच्याकडे जर आपण असं पकडून चाललो, 1 महिना आहे. ह्या 1 महिन्यात तुम्ही राज्यसेवा मुख्याचा अभ्यास करा. आता कुठला करायचा अभ्यास? ठीक आहे. तर बघा, GS3 म्हणजे HRHRDच्या स्कीम्स वगैरे, ज्यानंतर तुम्हाला नुसतं म्हणजे तो ऍक्च्युली तो भाग आहे पाठांतराचा. GS3 HRHRD हा भाग पाठांतराचा आहे. तिथं तुम्हाला जास्तीत जास्त पाठांतर करून, ठीक आहे, आपला अप्रोच बिल्डिंग करून, प्रश्नाला टॅकल कसं करायचं, PYQ अनालिसिस कसं करायचं, याबद्दल मी सेपरेट बोलणार आहे थोड्या वेळाने.
पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, रिव्हिजन कशी करायची आणि पाठांतर कसं करायचं, त्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. काय, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, ओके, रिव्हिजन कशी करायची आणि पाठांतर कसं करायचं. बऱ्याच जणांची बोम असते, सर माझं पाठांतरच होत नाही, पाठांतरच होत नाही. मी नक्की सांगतो एक मेथड, तुम्ही नक्की वापरा ती मेथड, आणि जर नाही झालं तर मला बोला. वेळ जाणार या मेथडला पाठांतराच्या, पण तुमचा हमखास पाठ होणार, मी गॅरंटी देतो तुम्हाला याची. ओके, पाठांतर कसं करायचं, या 3 टॉपिकवर आपण नंतर डिटेलमध्ये बोलणार आहोत, कारण की त्याच्यावरच तुमची खरी राज्यसेवा मुख्य पूर्व कुठल्याही परीक्षेची कमांड आहे, त्याच्यावरच तुम्ही यश मिळवू शकता. ओके, आता बघा GS3. ओके, GS3 मध्ये तुम्ही जर एचआरडीचे टॉपिक बघितले, म्हणजे समजा शिक्षण म्हणा, ठीक आहे, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, परत इकडं HR मध्ये महिला, बालक, वृद्ध, अपंग, युवक यांच्यावर एक प्रश्न आलेला बघा. युवकांचा प्रश्न तुम्ही जर बघितला असेल तर युवकाच्या धोरणावर 1988 धोरण विचारलं होतं, 2013 धोरण विचारलं होतं त्यांनी, आता राज्यसेवा पूर्वला मागच्या वर्षी त्यांनी. म्हणजे असं नाही की आपण हे टॉपिक केले तर आपले वाया जातील पूर्वला, उलटा आपला फायदाच होणार, कारण की याचे फिक्स प्रश्न येतात, याच्यावर एखादा प्रश्न येतोच. मग ते करण्यात काय, आता आपला वेळ आहे ते करायला पाहिजे. असंही आता बघितलं तुम्ही तर पोरं लायब्ररीत हजर नाहीत, म्हणजे आले तर उगाच दिवस ढकलायचे कामं करतात, वेब सिरीज बघणं किंवा टाइमपास करणं. आणि मी तुम्हाला सांगतो, आता जो खरी मेहनत घेईल ह्यावेळी तोच खरा पुढे यशस्वी होईल, कारण की मेन्सला प्री नंतर ह्यावेळी कमी वेळ भेटेल, मला असं वाटतं कमी वेळ. कारण की काय माहितीये का, त्यांना ऑलरेडी ही 24ची जी आहे, म्हणजे 24ला अशी मला वाटतं कोविड नसताना किंवा काही नसताना सुद्धा 24ची 8 डिसेंबर पर्यंत गेली, म्हणजे डिसेंबर पर्यंत जाईल असं मी समजतो, की डिसेंबरला पूर्वपरीक्षा होईल, 1 डिसेंबरच्या आसपास, डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये. जर मग काही नसताना सुद्धा जर डिसेंबरमध्ये गेले तर त्यांना तो पुढचं शेड्यूल, आयोगाला सुद्धा 25ची एक्झाम घ्यायची पूर्वपरीक्षा, तर त्यांना त्याच्या आधी संपवायचं काय करून मेन्स तरी, पुढची पूर्व होण्याच्या त्यांना मेन्स घ्यायचे. ठीक आहे, मग जर पुढची पूर्व एप्रिलमध्ये जनरली आपण गृहीत धरले तर मेन्स मार्चच्या आसपास होईल, 15 मार्चच्या आसपास. मग तुम्हाला किती महिने भेटतील, फक्त 3 ते 3.5 महिने भेटतील, आणि 3.5 महिन्यात तुम्हाला मेन्स करणं फार अवघड जाईल, मी तुम्हाला आधीच सांगतोय. त्यामुळे ह्या ऑपॉर्च्युनिटीची, ह्या संधीचा तुम्ही सोनं करा. हा जो महिना आहे त्या महिनाभरात तुम्ही 2 सब्जेक्ट, म्हणजे 2 सब्जेक्ट, कुठलेही 2 सब्जेक्ट तुम्हाला वाटतील ते करा. ठीक आहे, पण मी आता असं का म्हणतो तुम्हाला GS3 करा आणि GS4 करा. ठीक आहे, तर GS3 आणि GS4 का करण्याचं कारण हे की तुम्हाला हा टॉपिक आहे ना, हा कॉमन आहे तिकडं, प्रीला पण कॉमन आहे आणि म्हणजे प्री आणि मेन्स दोघांना पण कॉमन आहे. जर तुम्ही हा टॉपिक केला GS3 GS4चा, तुम्हाला हमखास फायदा होणार, हमखास म्हणजे हमखास. आणि नंतर मेन्सच्या टायमाला तुमचे ऑलरेडी एक इथे लेक्चर्स बघून किंवा रिव्हिजन करून झाले असणार आहे, जे तुम्हाला फक्त तिथं मेन्सच्या टायमाला 15 दिवसात तुमची दोन्ही या सब्जेक्टची बेस्ट रिव्हिजन होईल. कळलं का, म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी टाइमपास करतील आता त्यांच्या तुम्ही फार पुढे निघून जा, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या. जो आता महिना मंगळ करेल आणि पूर्वची तारीख आल्यावर मी अभ्यास करतो पूर्वचा, आणि मग पूर्व निघाल्यावर मेन्सचा अभ्यास करतो, ते ही फक्त चुकून पूर्व पास झाले होतील, मेन्स पास होणार नाही, किंवा शेवटची जी आपली ऑब्जेक्टिव्ह आहे त्यात त्यांचं स्वप्न भंगेल, बाकी काही नाही. ज्याला खरंच ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह काढायची आहे, शेवटची परीक्षा पास व्हायची आहे, त्यांनी हा महिना पूर्णपणे आपला अभ्यास, लायब्ररीत बसून अभ्यास करावा आणि मुख्यचा जरी अभ्यास करावा. ठीक आहे, मला असं वाटतं. ओके, तर माझं म्हणणं आहे काय, तुम्ही GS3 आणि GS4 कडे आता शिफ्ट व्हायला पाहिजे. ओके, राहिला मुद्दा याचा. ठीक आहे, आणि त्यातला कॉमन पार्ट तुम्ही करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आता प्रत्येक विषयाचे सोर्सेस काय वापरावे, सर सोर्सेस काय वापरावे, असा प्रत्येकाचा प्रश्न असतो. तर आपण आता 15 तारखेपासून बॅच लॉन्च करतोय. ठीक आहे, मी त्याबद्दल बोलतो, आणि त्यात प्रत्येक सोर्स काय असणार आहे, फॅकल्टी कुठल्या असणार आहे, काय काय घेणार आहे आपण, ठीक आहे, याबद्दल बोलणार आपण. सोर्सेस काय वापरावे हा प्रश्न असतो. ठीक आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही आमच्या सोर्सवर पूर्णपणे, आमच्या नोट्सवर पूर्णपणे रिलाय राहू शकता. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक फॅकल्टी, आता आपल्याकडे जे फॅकल्टी असणार प्रत्येक फॅकल्टी ही अधिकारी वर्गातली आहे. ठीक आहे, त्यांचा खूप चांगला अनुभव आहे शिकवायचा, त्या विषयात चांगले मार्क्स आहेत, त्यांनी सुद्धा ते मार्क्स अचीव्ह केले आहेत, त्यामुळे त्या फॅकल्टीला आपण घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे खूप 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 चांगल्या फॅकल्टी आहेत, आय गॅरंटी यू. ठीक आहे, त्यांचीच तुम्हाला मेंटरशिप असणार आहे, तुम्ही अधिकाऱ्यांकडे मेंटरशिपला असणार आहेत, तुम्हाला त्यांचा पर्सनल, जे आपल्याकडे ऍडमिशन घेतील त्यांचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, तुम्ही त्यांना तुमच्या अडचणी सांगू शकता. ठीक आहे, तुमचा ते फॉलोअप घेतील. आता फॉलोअप पण त्यांना कसं द्यायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, फॉलोअप देण्याची पण एक पद्धत आहे, आपण ती पद्धत तयार केली. कशी फॉलोअप देणार, तुम्ही दररोज त्यांना संध्याकाळी फॉलोअप द्यायचा. ठीक आहे, आता ते मग कसं फॉलोअप द्यायचा हे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हा राहिला मुद्दा
बॅचचा. तर आपण आपल्या बॅचमध्ये सगळे विषय कव्हर करणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह सकट, डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज, डिस्क्रिप्टिव्ह जीएस लँग्वेज ऑब्जेक्टिव्ह, GS1, GS2, GS3, GS4. GS4 मध्ये आपण सायन्स टेक सुद्धा घेणार आहोत. बाकीकडे कोणतेही सायन्स टेक घेतलं जात नाही GS4 ला, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. GS1 मधले पण सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. आफ्टर इंडिपेंडन्स सुद्धा घेणार आहोत आपण. ठीक आहे. असा कुठलाच टॉपिक राहणार नाही किंवा कुठला टॉपिक घ्यायचा बाकी राहणार नाही. हे तुम्ही पूर्वची बॅच घेतल्या विद्यार्थ्यांना विचारा की आपण प्रत्येक टॉपिक कव्हर केलेले आहे, जे टॉपिक राहिले ते आपण त्यांना दिलेले आहे, त्यांना सांगितलं की एवढ्या दिवसात होतील. कुठलाही टॉपिक आपण ठेवलेला नाही. जेवढा सिलेबस आहे तेवढे सिलेबसचे पूर्ण टॉपिक आपण कव्हर केलेले आहे. ओके. हे तुम्ही तुमच्या मित्रांना विचारू शकता. आता आपल्याकडे पूर्वचे जवळपास राज्यसेवा पूर्वला जवळपास 650 विद्यार्थी आहेत आणि कंबाईन पूर्वला जवळपास मला असं वाटतं काहीतरी 450च्या आसपास विद्यार्थी आहेत. म्हणजे 1000-1100च्या आसपास आपल्याकडे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्यात, सेपरेट बॅचचे वेगळे. ठीक आहे. त्यांना तुम्ही विचारू शकता की आपण पूर्वला काय काय घेतलं आणि किती घेतलंय, जे कुठेच कोणी घेऊ शकत नाही. आय गॅरंटी यू, एवढं मी सांगतो तुम्हाला. आणि आपण त्यांना पूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण सिलेबस दिलेला आहे. ओके. तसंच आपण मेन्सला करणार आहे. आपण प्रत्येक टॉपिक असा कुठलाच टॉपिक सोडणार नाही. सगळा सिलेबस आपण टच करणार आहे, सगळं सगळं घेणार आहे. ठीक आहे. आता GS1 मध्ये बघा, सॉरी लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह मध्ये बघा, आपण लँग्वेज डिस्क्रिप्टिव्हचं बोलू. आपण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला सोनल सूर्यवंशी मॅडम असणार आहे, ज्या ह्या वर्षी 2022ला डेप्टी कलेक्टर आहेत आणि 2021ला डेप्टी सीईओ आहेत. ठीक आहे. तर त्या काय घेणार आहेत बघा, सांग तुम्हाला. त्या काय करणार आहे, मॉडेल एसे तयार करणार आहेत. मॉडेल एसे म्हणजे असा विषय आला का अशा प्रकारे एसे लिहायचा, असे मॉडेल एसे 10-12 विषय घेऊन ते प्रत्येक मॉडेल एसे तयार करून तुम्हाला दाखवणार आहेत. ते त्यांचे स्वतःचे पेपर मागून घेणार आहेत आयोगाकडून, आरटीआय मार्फत. त्यांच्या आयोगाचे पेपर आपण तुम्हाला दाखवणार त्यांनी कसं लिहिलंय. त्यांना मागच्या वेळी मार्क होते दोन्ही विषयात मिळून डिस्क्रिप्टिव्हला, आणि त्याच्या मागच्या वेळी 68 मार्क होते. म्हणजे त्यांचे प्रत्येक वेळी आउटस्टँडिंग मार्क आहेत, म्हणजे चढ उतार नाही मार्कांमध्ये. असं नाही की एखाद्या वेळेस 66, एखाद्या वेळेस 50 आहेत, असं नाही. त्यामुळे त्यांना आम्ही विचारणा केली की मॅडम तुमचे एवढे आउटस्टँडिंग मार्क म्हणजे 2020ला, 21ला, 22ला दरवेळी मॅडमचे मार्क्स चांगले. तर मॅडम आपल्याला कसं असतं, जर एखादी फ्लक्च्युएशन असेल तर आपण डाऊट घेतो मार्कांमध्ये, पण यांची ग्रोथ किंवा तो जो चार्ट आहे मार्काचा, तो 66, 68, 69, 65 अशा 65च्या 70 मध्ये आहे याचा डिस्क्रिप्टिव्हचा. आणि डिस्क्रिप्टिव्हचा स्कोअर 65च्या 70च्या मध्ये असणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला माहिती. ठीक आहे. तर मॅडमचा स्कोअर आहे 65च्या 70 मध्ये. मॅडम काय घेणार आहे बघा तुम्हाला. आता मॅडम काय करणार, मॉडेल एसे तयार करणार, त्याचे लेक्चर घेणार तुम्हाला. मॉडेल ट्रान्सलेशन, परत मॉडेल प्रिसाइज रायटिंग, जे 1/3 आपण पॅरा रायटिंग करतो ते घेणार आहेत. तसंच मॅडम काय करणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना मॅडम 3 क्वेश्चन पेपर काढणार. ठीक आहे. 3 क्वेश्चन पेपर घेऊन त्यात प्रत्येक विद्यार्थी 3 आन्सर कॉपी चेक करणार आणि त्यांना पर्सनल फीडबॅक देणार. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे 3 आन्सर कॉपी चेक करून मॅडम प्रत्येकाला पर्सनल फीडबॅक देणार, लक्षात ठेवा. ओके. असं नाही की नुसते लेक्चर घेणार आहे. हा आपला डिस्क्रिप्टिव्हला हे की असं नाही की तुम्ही फक्त डिस्क्रिप्टिव्हचे लेक्चर घेतले झालं. डिस्क्रिप्टिव्हला महत्वाचं काय आहे, तुम्ही काय लिहिता आणि तुमच्या काय चुका आहे हे सांगणं महत्वाचं आहे. अशा आपण प्रत्येक विद्यार्थी 3 पेपर चेक करणार आहे मॅडम, इंग्लिश आणि मराठीचे. ओके. हे मॅडम पूर्ण स्वतः एकट्या करणार आहे. ठीक आहे. हे सगळं व्यवस्थित करणार आहे मॅडम. तर हे तुम्हाला मी सांगतो की लँग्वेज डिस्क्रिप्टिव्हला मी असं का म्हणतोय मॅडम कडून घेणं, कारण की मॅडमचा स्कोर हा नेहमी आउटस्टँडिंग राहिलाय. एखाद्या टीचरकडून मार्क जास्त जाऊ शकतात किंवा एखाद्या टीचरकडून कमी जाऊ शकतात. असं भरपूर वेळा ऑब्झर्व केलेलं आहे की 22ला एखाद्याला 50 मार्क पडलेत, 23ला 63 मार्क पडलेत. असं झालेलं आहे, आमच्या मित्रांबाबत झालेलं आहे. मग तो असं पण म्हणतो की मी 22ला पेपर चांगला लिहिला तरी मला मार्क मिळाले आणि 23ला मात्र जास्त आले. म्हणजे असे फ्लक्च्युएशन आले. पण मॅडमच्या बाबतीत ते अजिबात झाले नाही. म्हणजे 3 चेकरनी 3 वर्षी 65 ते 70च्या मध्ये मार्क आहेत मॅडमचे. तुम्ही रिझल्ट सुद्धा चेक करू शकता. तर मॅडमना हे आपण दिलेलं, मॅडम स्वतः ते घेणार आहेत लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे 3 पेपर चेक करून देणार आहेत, इंग्लिशचे 3 मराठीचे. ओके. हा झाला लँग्वेजचा प्रश्न. लँग्वेज ऑब्जेक्टिव्हला इंग्लिशला मी स्वतः शिकवणार इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह. तुम्हाला माहिती आहे की याच्यापूर्वी इंग्लिशची आपण बॅच घेतली होती, टेलिग्रामवर बॅच होती. जवळपास 800 विद्यार्थ्यांनी ती बॅच घेतली होती आणि त्यांना माहिती आहे की आपण कशी बॅच घेतली होती. तेव्हा ती लाईव्ह टेलिग्राम सेशन बॅच होती. आपण आता प्रॉपर एकदम रेकॉर्डेड बॅच असणार आहे, एकदम व्यवस्थित. ठीक आहे. त्यात सगळे TYQ कव्हर करणार आहे. आणि माझे जे सोर्सेस आहेत मी कुठले, रेन अँड मार्टिन, पालनसुरी, बक्षी. ठीक आहे. आणि माझे 2-4 पुस्तकं होती मी जी नेटवरून काढली होती, त्याच्यावरचे एक्स्ट्रा एक्झाम्पल्स मी त्यात टाकलेले आहेत. कुठलंच एक्झाम्पल मी सोडलेलं नाहीये. इव्हन एक्सरसाइज मधले सुद्धा एक्झाम्पल मी घेतलेले आहेत त्यात माझ्या नोट्समध्ये, परिपूर्ण नोट्स काढलेल्या आहेत. ठीक आहे. त्यात तुम्हाला मी अजून सुद्धा दाखवतो आपल्या नोट्समधून त्याच्यानंतर झालेल्या एक्झामला आलेले प्रश्न, हे सुद्धा
तुम्हाला ऍज इट इज दिसतील. म्हणजे काय माझ्या नोट्समधून म्हणजे आपण ह्या 3 पुस्तकातून काढलेले प्रश्न आहेत. तुम्हाला आहे असे सोर्स मी मागच्या एक लेक्चर घेतलं होतं, तेव्हा मी ते सोर्स टाकले होते. कुठून येतात प्रश्न इंग्लिशचे. इंग्लिशला पोरांना खूप खूप आणि खूप त्रास होतो. ठीक आहे. तर ते कुठून प्रश्न आलेत, काय आलेत, हे सगळे मी ऍज इट इज टाकलेले आहे. ओके. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. मी सगळे एक्झाम्पल घेतलेत, एकही एक्झाम्पल सोडले नाहीये. एक्झाम्पल घेऊन प्रत्येक रूल व्यवस्थित समजून सांगितलं, तुम्हाला लक्षात कसा ठेवायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यात आपण ओकॅप सुद्धा कव्हर करणार आहोत. ओकॅप पण आपण ह्या तिन्ही पुस्तकातली घेणार आहे, नुसती बक्षीमधली घेणार नाही. तर पालनसरीमध्ये सुद्धा काही ओकॅप आहे ज्याचा प्रश्न विचारले. रेनाय मार्टिनचा एक प्रश्न आला होता, जो पालनसुरी आणि बक्षी मधल्या ओकॅप मध्ये होता, जो रेनाय मार्टिनमध्ये होता. ठीक आहे. तर तो प्रश्न, तसे प्रश्न सुद्धा आपण काढलेले आहेत, जे घेणार आहोत आपण हे कव्हर करणार आहोत ओकॅबलरी मध्ये सुद्धा. ओके. मराठी ग्रामरला, मराठी ओकॅबलरीला स्वतः सौरभ पिसाळ सर आहेत. सौरभ पिसाळ सर जे आपल्याला सायन्स, पूर्वला सायन्स शिकवतो आपल्याकडे, सगळे ओळखत असतील ज्यांनी पूर्वची बॅच घेतली त्यांनी. त्यांचं मराठीवर खूप चांगलं प्रभुत्व आहे. ठीक आहे. आणि ते मराठी खूप चांगल्या पद्धतीने घेतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. ते पूर्णपणे मराठी व्यवस्थित इन डिटेल घेतील. म्हणजे मी किंवा त्यांच्या नोट्स आम्ही मराठीला थोडे थोडे वापरायचो. काही जे टॉपिक वाळंबे सरांच्या पुस्तकात काही टॉपिक कमी असायचे, त्या टॉपिक किंवा एक्स्ट्रा ज्या नोट्स असायच्या ते त्यांच्या वापरायचो आम्ही. ठीक आहे. मग ते तुम्हाला आणि इंग्लिशसाठी तुम्ही निश्चिंत राहू शकता की यस, तुम्ही ह्या सोर्सवर रिलाय राहू शकता. एवढंच वाचायचं, बाकी काही वाचायचं नाही. ओके. राहिला प्रश्न आता GS1चा. GS1च्या बाबतीत बघा. ठीक आहे. हिस्ट्रीला आपले विकास महारनार सर, जे पूर्वला बॅच घेतलेली त्यांनी. ठीक आहे. त्यांचं हिस्ट्री खूप चांगलं आहे. ते म्हणजे त्यांचं हिस्ट्रीचं वाचन इतकं आहे, YCMची सगळी पुस्तकं वाचून काढली त्यांनी. सगळं पुस्तकाचं एक आपल्या हिस्ट्रीच्या नोट्स पण तुम्ही पूर्वच्या बघितल्या असतील. त्यात आपण आता व्हॅलिडेशन करून मेन्सच्या नोट्स काढणार आहोत. ठीक आहे. त्यात आफ्टर इंडिपेंडन्स घेणार आहोत, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य उत्तर भारत. ठीक आहे. परत आपण सांस्कृतिक पाठ आहे, जो जवळपास झाला येतो हिस्ट्रीमध्ये, ज्यांनी मेन्सचा सिलेबस बघितला असेल, तर सांस्कृतिक पाठ जो असतो 10च्या आसपास मार्काला येतो, तो पोरं निग्लेक्ट करतात पूर्णपणे. ठीक आहे. माझं तुम्हाला उदाहरण देतो. GS 2021 मला स्कोर होता 91, फक्त 91 मार्क होते. ठीक आहे. GS1ला. आणि तोच माझा आता GS1चा स्कोर 2022 117.50 असं काहीतरी आहे. 117च्या आसपास मार्क आहे. म्हणजे माझी वाढ किती झाली बघा GS1ला. कारण की का, मी जे टॉपिक निग्लेक्ट केले होते ना, ते टॉपिक मी नंतर चांगले केले. मला सांगितलं सरांनी कुठून करा, हे करा. त्यांनी मला त्या नोट्स प्रोव्हाइड केल्या. मग ते मी वाचलं त्यांचं ते सगळं. सांस्कृतिक वाचलं. संस्कृतला माझे 21ला 10 पैकी 9 चुकले होते आणि 22ला 10 पैकी 8 बरोबर आले होते, जे मला खूप चांगला स्कोर आला त्याच्यात. ओके. म्हणून माझा GS1चा स्कोर इम्प्रूव्ह झाला तिथे. ठीक आहे. तर ते शिकवणार आहेत. परत जॉग्राफीला सूरज गायकवाड सर असतील, सेक्शन ऑफिसर. ते सेक्शन ऑफिसर आणि CDPO क्लासवर आहेत. ते त्यांचं जॉग्राफी चांगलं आहे, त्यांना जॉग्राफीला चांगले मार्क्स आहेत. जर त्यांना नाही जमलं तर जॉग्राफी पण मीच घेईल. ठीक आहे. आणि ऍग्रिकल्चरचे सुनील टाकळे सर आहेत, रँक 8 आहेत, डेप्टी कलेक्टर आहेत ते आता 2022चे. ते सुनील टाकळे सर इथं ऍग्रिकल्चरला शिकवणार आहेत. ओके. तर ऍग्रिकल्चर शिकवताना तुम्हाला आता ह्या गोष्टी तुम्ही बघा, तुम्हाला ह्या पूर्णपणे तुम्हाला कन्साइज नोट्स पुरवल्या जातील. तुम्हाला पुस्तकाकडे जायचं नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. असं कुठलाही टॉपिक आम्ही सोडणार नाही, कुठलाही टॉपिक सोडणार नाही जो तुम्हाला पुस्तकात वाचावा लागेल किंवा तुम्हाला ज्यासाठी तुम्हाला पुस्तकाची गरज लागेल. ठीक आहे. तुम्ही फक्त आणि फक्त नोट्सवर रिलाय राहू शकता. एवढा आम्ही चांगल्या कन्साइज नोट्स तुम्हाला देणार आहेत आणि याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. गॅरंटी. ओके. ठीक आहे. जीएसटी स्वतः मी घेणार आहे. जीएसटी बाबत तुम्हाला मी वेगळं सांगायला नको. कोर पॉलिटीची बॅच ज्यांनी केली आहे, कृपया जे असतील आता लेक्चर करत असतील, कृपया जर तुम्हाला खरंच वाटलं असेल की पॉलिटीची बॅच चांगली होती किंवा काय असेल, तर तुम्ही फीडबॅक देऊ शकता. विद्यार्थ्यांना सांगू शकता की पॉलिटीची बॅच कशी होती, पॉलिटिक किती घेतलंय मी आणि कुठल्या डीप लेवल पर्यंत घेतलंय. असे युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पॉलिटी केलंय. ते सुद्धा म्हटले की आम्ही एवढं पॉलिटिकल डीप मध्ये केलं नव्हतं किंवा आम्हाला एवढं समजलं नव्हतं. तेवढ्या डीप लेवल पर्यंत आपण पॉलिटी घेतलंय. तुम्ही बघू शकता. कोणत्याही विद्यार्थ्यांना विचारू शकता, आमच्या पूर्वच्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आपल्या नोट्स पण आहेत, नोट्स चांगल्या स्वरूपात आहेत. ते GS2 मी घेणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. पार्ट 1 पार्ट 2 आणि लॉ फक्त सुनील सर घेणार आहेत, सुनील टाकळे सर, जे त्यांच्या शॉर्ट ट्रिक्सने ते लॉ पूर्णपणे आपले जे 30 मार्काचा लॉ असतो, ते सुनील टाकळे सर घेणार आहे. GS2 असा विषय जिथे स्कोर येतो 100+ स्कोर हमखास येतो. आपण असा पण विषय GS2 ज्याला जर व्यवस्थित अभ्यास केला नाही, व्यवस्थित तुमच्याकडे फक्त डेटा आहे, पण तो डेटा कसा कन्सोलिडेट करायचा आणि तो डेटा कसा लक्षात ठेवायचा, डेटा लक्षात ठेवायला सुद्धा ट्रिक असतात किंवा डेटा कुठल्या लक्षात ठेवायचा हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही त्यावर आरामशीर स्कोर करू शकता. कारण असे पोस्ट होल्डर आहेत किंवा असे विद्यार्थी आहेत ज्यांचं GS2 मुळे
बाहेर पडलेत ते फक्त आणि फक्त GS2 मुळे बाहेर पडलेत. आणि GS2 तुम्हाला मी सांगतो, आता बाहेरच्या बॅचेस अवेलेबल आहे, मला त्याबद्दल बोलायचं नाही. फक्त पॉलिटी पार्ट 2 च्या बॅचेस घेतात विद्यार्थी, पण कोर पॉलिटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आज मी सांगतो, तुम्ही फक्त ज्यांनी मेन्स दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांनी फक्त जायचं आणि आपलं कोर पॉलिटी किती चुकलंय हे बघायचं, काढायचं. तुम्ही काय करा, मागच्या पेपरचं अनालिसिस करा, आपलं कोर पॉलिटी किती चुकलंय, आपलं पंचायत किती चुकलंय. हा, आणि आपण बाकी फक्त आपण काय करतो, हा उरलेला जो आहे म्हणजे जवळपास 80 मार्काचा जो कायदे आणि पॉलिटी पार्ट 2 चा 80-85 मार्काचा जो सिलेबस आहे तिकडेच आपण फोकस करतो. इतकं फोकस करतो की आपण इकडचा जो कोर पॉलिटीचा भाग आहे 60-65 मार्काचा, तिकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. ठीक आहे, म्हणजे आपलं साधं लक्ष्मीकांत मधलं चुकतं. तुम्हाला मी सांगतो, लक्ष्मीकांत मधलं आहे असं 90 मार्काचं येतं, 90 मार्काचं. आणि त्या 90 पैकी जर आपल्याला 60 मार्क पडत असतील तिथं, तर आपण सगळ्यात मूर्ख आहोत, मला असं वाटतं. त्या 90 पैकी तुमचं कोर पॉलिटी चुकलं नाही पाहिजे. ओके, त्या 90 वर तुम्ही किती कमांड आणताय, त्या कोर पॉलिटीवर किती कमांड आणताय, आणि त्याचाच फायदा तुम्हाला पूर्वला होणार आहे. ओके, तर आपण इतक्या डीप लेवलला पॉलिटी घेणार आहोत, प्रत्येक गोष्ट घेणार आहोत. तुम्ही बघा, माझ्या याच्यापूर्वी मी लेक्चर घेतलेले 5th शेड्यूल 6th शेड्यूल वगैरे सुद्धा, याच्यावर सुद्धा लेक्चर घेतले. अजूनपर्यंत कोणीही लेक्चर घेतले नाही 5th शेड्यूल. संसदीय कामकाजाचे साधने, ज्याच्यावर फिक्स प्रश्न असतात प्रीला सुद्धा, मेन्सला सुद्धा, ते पोरं पूर्णपणे निग्लेक्ट करतात तो पाठ, तो आपण घेतलेला आहे. कुठलाही पाठ आपण सोडणार नाही. मी सांगतो की तुम्हाला प्रत्येक टॉपिक इथे घेतला जाईल, प्रत्येक टॉपिक सिलेबसचा प्रत्येक टॉपिक कव्हर केला जाईल याची मी हमी देतो. म्हणजे असं नाही की नुसती पार्ट 2 ची बॅच म्हणजे पॉलिटी, GS2 ची बॅच म्हणजे फक्त कोर पॉलिटी सोडून इतर भाग द्या आम्हाला. चुकताय तुम्ही कोर पॉलिटी पण तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच तन्मयतेने केलं पाहिजे ते. ओके, हारायला. आणि परत लॉ आणि ऍक्ट्स जे म्हणतो आपण, जे 30 मार्क आहे, त्या 30 मार्कापैकी ज्याला 28 मार्क पडतील ना, तो 100 प्लस स्कोर हमखास घेतो. 100, 105, 110 पर्यंत स्कोर घेतो. ठीक आहे, तो हमखास 110 पर्यंत स्कोर घेतो. 28 मार्क पडले पाहिजेत तुम्हाला. ठीक आहे, कारण की तो सगळ्यात आपला एकदम पाठांतराचा टॉपिक आहे. त्यात काही जास्त डोकं लावायचं नाही, तुम्हाला जास्तीत जास्त पाठांतर करायचंय. आणि कुठल्या अँगलनी पाठांतर करायचं, कुठले कलम महत्वाचे आहेत हे तुम्हाला सुनील सर व्यवस्थित सांगतील. ओके, त्यामुळे तुम्हाला वेगळं पुस्तक वाचायची गरज नाही, काही नाही. GS3 ला आपल्याकडे आहेत सागर वाघमारे सर, जे तहसीलदार म्हणून निवड झाली यांची 2022 ला. सागर वाघमारे सरांनी एकदम कन्साईज नोट्स काढल्यात. सगळी पुस्तकं मार्केटमध्ये जेवढी पुस्तकं आहेत ती सगळी पुस्तकं, नेट, इंटरनेटचा सोर्स, वाटलं त्यांना की अजून एखादी योजना आहे, परत आर्थिक सर्वे, इकॉनॉमिक सर्वे जे आहेत त्यातून त्यांनी योजना काढलेल्या आहेत, एक्स्ट्रा ज्या आहेत, करंटच्या ज्या योजना आहेत त्या पण ऍड केल्या आहेत. त्यात परत ते काय करणार आहेत, ते म्हटले की मी व्हॅल्यू एडिशन म्हणून परत ज्या करंटच्या नोट्स चालू राहतील, करंटच्या योजना येत राहतील, त्या व्हॅल्यू एडिशन मी पोरांना प्रोव्हाइड करत राहणार आहे. पोरांना पूर्णपणे राहायला नोट्सवर राहता येईल असं मी परिस्थिती निर्माण करणार आहे पोरांना. म्हणजे पोरांना कुठलंच पुस्तक वाचायला नको, ते समजलं. त्यानंतर मी काय करणार आहे, ते म्हटले मी रिव्हिजन, एक लेक्चर झाल्यानंतर रिव्हिजन लेक्चर घेणार आहे 10 मिनिटाचं प्रत्येक टॉपिकचं, जेणेकरून पोरं ते नंतर फक्त ते रिव्हिजन लेक्चर बघतील. ठीक आहे, याचबरोबर तुम्हाला नोट्स बरोबर आम्हाला हे सांगायचं की आम्ही तुम्हाला फॅक्ट शीट प्रोव्हाइड करणार आहे. फॅक्ट शीट प्रोव्हाइड करणार म्हणजे काय, तर तुम्ही आता आपण नोट्स बघितल्या, एवढे नोट्स गेल्या सगळं ठीक आहे, पण त्यातलं फॅक्ट्स आपल्या लक्षात ठेवायचे. एकदा आपण कन्सेप्ट वाचल्या की कन्सेप्ट आपल्या लक्षात राहतात, एकदा दोनदा वाचलं तर त्याला काही जास्त गरज लागत नाही. पण आपण विसरतो काय, तर आपण विसरतो फॅक्ट्स. त्या फॅक्ट्स आपल्या लक्षात ठेवायच्या. तर फॅक्ट्स कशा लक्षात ठेवायच्या किंवा कुठल्या फॅक्ट्स महत्वाच्या, राज्यसेवा मुख्याला इतक्या फॅक्ट्स आहेत की तुम्ही अक्षरशः विचार कराल की इतक्या फॅक्ट्स कशा लक्षात ठेवायच्या, म्हणजे त्यातल्या कुठल्या फॅक्ट्स महत्वाच्या आहेत, ही फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवलीच पाहिजे, हे लक्षात ठेवलंच पाहिजे. ठीक आहे, तर ही आपण इम्पॉर्टंट फॅक्ट्स तुम्हाला फॅक्ट शीट मार्फत देणार आहे. ह्या टॉपिक नंतर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं, त्याला म्हणतो आपण रिव्हिजन नोट्स. ठीक आहे, आपल्या ह्या नोट्स असणार आहे आणि एका चॅप्टर, समजा एक चॅप्टर 10 पानाचा 15 पानाचा असेल तर एक पानात आपण त्याची रिव्हिजन नोट्स काढणार आहे. ठीक आहे, म्हणजे नोट्स रिव्हिजन नोट्स, नोट्स रिव्हिजन नोट्स, असं प्रत्येक विषयाचं असणार आपलं. ओके, ठीक आहे. आता सागर वाघमारे सर हे दोन्ही टॉपिक घेणार आहेत, HR HRD. ठीक आहे, आता GS4 ला इकॉनॉमिक्स, आता म्हणजे सांगू नये पण असं, पण GS4 ला आता माझा 2021 चा स्कोर आहे ना 88 मार्क होता. 2022 चा स्कोर माझा 93.75 मार्क असं आहे, 94च्या आसपास मार्क आहे. GS4 ला मी स्टेट टॉपर आहे. ठीक आहे, माझं GS4 ला स्टेट टॉपर असण्याचं कारण, आता मागच्या 21 ला पण मला मार्क कमी होत असं नाही बरं का, 21 लाही मला चांगले मार्क होते. ठीक आहे, म्हणजे माझी मार्क अशी काही फ्लक्च्युएट नाही. GS4 ला मला 21 लाही चांगले मार्क आहेत, 22 ला चांगले मार्क आहेत. तर GS4 ला मी फोकस केलेले एरिया कुठले हे मी तुम्हाला सांगणार आहे. GS4 ला मला काय वाटतं, कुठून मी काय काय पुस्तकं वाचली, की ह्या पुस्तकातून मी सोर्स ते कलेक्ट करून मी माझे नोट्स तयार केल्यात. ठीक आहे, ते मी सगळं देणार आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोरं फक्त इकॉनॉमिक्स ओढत बसतात, सायन्स टेकला लक्ष देत नाही. सायन्स टेकला तुम्हाला मी सांगतो, आता सायन्स 25 मार्काला येतं. त्या 25 पैकी 15 मार्काला बायोटेक्नॉलॉजी असतं. त्या 15 मार्काकडे पोरं पूर्णपणे दुर्लक्ष करतात, पूर्णपणे बायोटेक्नॉलॉजीकडे.
ठीक आहे. आता ह्या 15 मार्काकडे दुर्लक्ष पूर्ण का वाटतं, अरे येतच नाही. ठीक आहे, हे प्रश्न नसतोच. पोरं काय करतात, फक्त पुस्तक घेतात आणि हा प्रश्न आहे का बघतात. तुम्हाला आता मी माझी गोष्ट सांगतो. मी आय स्वेअर ऑन माय गॉड, म्हणजे मी सांगतो, मी जेव्हा जेस3 आणि जेस4च्या मध्ये जो वेळ होता ना, आपला जो एक्झामच्या टायमाला पेपरच्या मध्ये जो वेळ असतो, तेव्हा मी काय रिवाइज करत होतो माहिती घ्यावी. मी ह्यावेळी फक्त आणि फक्त बायोटेक्नॉलॉजी रिवाइज केलं. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या नोट्स काढत होतो बायोटेक्नॉलॉजीच्या 2-3 पानाच्या फॅक्टच्या थोड्याशा, ते मी रिवाइज करत होतो. आणि म्हणजे मला माझा मित्र पण होता, तो म्हटला, तू काय करतो, हे येत पण कशा टाइमपास करतोय. यू वोंट बिलीव्ह, 15 त्या 15 प्रश्नामधले, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तीन तीन एक प्रश्न माझ्या नोट्समध्ये आले असतील, 3च फक्त. 12 पैकी उरलेल्या 12 पैकी माझे 7 ते 8 प्रश्न ना, मला 50-50 ऑप्शन राहिले होते. 8 प्रश्नामध्ये 50-50 ऑप्शन. म्हणजे मला 2 ऑप्शन माझे असे एलिमिनेट होत होते, कारण की माझा बायोटेक्नॉलॉजीचा तेवढा अभ्यास झाला होता. येस, मला कळालं होतं, येस हे बायोटेक्नॉलॉजी काय म्हणतात याला, हा ऑप्शन असणार, हे 2 ऑप्शन असणार आहे, त्या 2 मध्ये मला चूज करायचं होतं. जेव्हा तुम्हाला 2 मध्ये चूज करायचं होतं, तेव्हा तुमची प्रोबॅबिलिटी बरोबर येण्याची किती असते, 50% प्रोबॅबिलिटी असते. मग असे माझे 6 बरोबर आले. ठीक आहे, त्या 9 मध्ये माझे काहीतरी 7 बरोबर आले. असे 10 बरोबर आले, 5 चुकले. जेव्हा माझे 10 बरोबर बायोटेक्नॉलॉजी आले, 5 चुकले, तेव्हा मला जो बायोटेक्नॉलॉजीला मार्क पडले, जवळपास 8-8.5च्या आसपास मार्क पडले. 8.5 मार्क बायोटेक्नॉलॉजीला खूप खूप आणि खूप चांगले आहेत. मी म्हणेल एक खूप बेस्ट मार्क आहेत. कारण की तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीला 8-8.5 मार्क पडणं म्हणजे, तुम्ही विद्यार्थी तिथे निगेटिव्ह मध्ये असतात. पोस्ट होल्डर सुद्धा विद्यार्थी तिथं निगेटिव्ह मध्ये जातात. जे बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करत नाही ते निगेटिव्ह मध्ये जातात. 15 तुक्के मारायला बघतात किंवा सोडून देतात आणि तिथे निगेटिव्ह मध्ये जातात, किंवा त्यांना 2-2 अडीच मार्क असतात. मग 2-2 अडीच मार्कामध्ये मी तर 6.5 मार्क त्यांच्या पुढे गेलो. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीला का निगेट करू नये, हे मी सांगतोय. हे माझ्याबरोबर घडलेला प्रसंग आहे. आणि त्यामुळे म्हणजे माझे मागच्या वेळी मला 88 मार्क होते, तर ते 6 मार्क वाढले, फक्त बायोटेक्नॉलॉजीचे वाढले. 5.5-6 मार्काचे वाढले. हे फक्त आणि फक्त बायोटेक्नॉलॉजी वाढले. बाकी माझी इकॉनॉमिक्समध्ये काही इम्प्रुव्हमेंट झाली नाही, तुम्हाला मी सांगतो. 21च्या तुलनेत, 21च्या तुलनेत. ठीक आहे. मला मला ते जाणवलं प्रकर्षाने 21ला आणि 22ला मी जेव्हा अनालिसिस केलं आणि मी जेव्हा प्रश्न सोडवले, तेव्हा मला कळालं, आपण हे ऑप्शन एलिमिनेट करू शकत होतो. 21चा पेपर बघितलं तेव्हा हे 2 ऑप्शन आहेत ना, आपल्या बायोटेक्नॉलॉजी अवघड वाटतं, आहे अवघड, पण आपण ना त्यातले 2 ऑप्शन हमखास एलिमिनेट करू शकतो. हमखास 2 ऑप्शन जे राहतात ना, त्यात आपलं त्यात आता तुमचं लक आहे, सगळे चुकतील असं नाही. पण आपण असं पकडून चालू, तुमचे 9 पैकी 5 तर बरोबर येतील, 4 चुकतील. तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहाल ना, गेटिंग माय पॉईंट. तर बायोटेक्नॉलॉजी निग्लेक्ट करू नका. तर आपण बायोटेक्नॉलॉजी सुद्धा घेणार आहेत, ह्या माझ्याच नोट्स आहेत, ह्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सगळं. ठीक आहे. हे आपण ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स 30 मार्काचा टॉपिक आहे. ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सला मी सांगतो, मला इथं सगळ्यात जास्त स्कोरिंग आहे. इकॉनॉमिक्स पेक्षा जास्त स्कोरिंग सब्जेक्ट ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, मी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो. म्हणजे हा खूप रिस्की आहे. इकॉनॉमिक्स त्या मनाने रिस्की आहे का, तर तिथं कधी कधी आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन येण्याचे फार चान्सेस असतात. पण हा सगळा स्कीमचा विषय आहे. स्कीम म्हणजे योजना वगैरे असतात. समजा आपल्याला हे येणारी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन शिवाय परत किंवा म्हणा पंतप्रधान कृषी सिंचाई योजना, ठीक आहे, फसल बीमा योजना, ह्या योजना वगैरे प्रश्न येतात आणि ते एकदम साधे सोपे प्रश्न असतात. त्यात केवढं हे नसतं. पण तिथे जर तुम्ही व्यवस्थित योजना वाचल्या नाहीत, किंवा व्यवस्थित जर तुमचे साल किंवा फॅक्च्युअल गोष्टी पाठ नसतील, किंवा कुठल्या गोष्टी फॅक्च्युअल महत्वाच्या आहेत ह्या जर तुम्ही केल्या नसतील, किंवा आता मी काय केलं, ह्या नोट्स तयार करतो इकॉनॉमिक्सच्या, एक पूर्ण 25-30 पानाच्या नोट्स तयार केल्यात याच्या 30 मार्कासाठी. आणि त्याचं एक पानावर एक मी टेबल काढलाय, म्हणजे कुठली योजना कशात विलीन झाली, कुठली योजना कशात विलीन झाली, मग कुठली योजना तयार झाली, हे एका पानात. तुम्ही जर ते एक पान वाचलं ना, तुम्हाला कुठलीच योजना कन्फ्युज होणार, मी गॅरंटी देतो. त्याचं साल आणि तुम्हाला ती योजना चुकणारच नाही. हे ऍग्रिकल्चरचा तुम्हाला फायदा होईल नक्कीच. आणि ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मार्क देणारा सब्जेक्ट आहे. त्यानंतर मी म्हणलं सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा तो 30 मार्काचा जो आहे, 15 मार्क बायोटेक्नॉलॉजी सोडला तर उरलेला 30 मार्काचा, तो खूप खूप आणि खूप तुम्हाला बेनिफिट देऊन जातो. ठीक आहे. तर 30 मार्क तुम्हाला ते आहे असे आपला मार्क आपला डिझास्टर मॅनेजमेंट, तर 5 पैकी तुमचे 5 किंवा 4 तर बरोबर हमखास असतात, कारण की त्यात तारखा असतात. ठीक आहे. त्यात पण महत्वाच्या तारखा विचारतात. तर एखादा प्रश्न तर जोडा लावायचा असतो. माळीन दुर्घटना म्हणा किंवा कुठली, याची तारखा तुम्हाला स्पेसिफिकली एकदम तारखा म्हणजे महिना दिवस माहिती पाहिजे, इतकं स्पेसिफिक, तुम्ही प्रिसाइज माहिती पाहिजे. मग त्या कुठल्या तारखा आहेत त्या मी काढून ठेवल्या, त्याच तेवढ्याच तारखा वाचायच्या आपल्याला, तेवढाच पाठांतर करायचा, त्याच्यावर प्रश्न येतो. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन प्रेडिक्शन जे असतं ना, हे 2 इकॉनॉमिक्स आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीला तुम्ही पूर्णपणे क्वेश्चन प्रेडिक्शन करू शकता, असं मला वाटतं. ठीक आहे. म्हणजे मला एवढं सगळ्यात जास्त म्हणजे 94 मार्क पडण्याचं, हे सगळ्यात हायेस्ट मार्क पडण्याचं कारण मला वाटतं हे आहे माझं. ठीक आहे. हे मी तुमच्यावर शेअर केलं. ठीक आहे. ओके. हे झालं आपला बॅच, हे आपण एवढं कव्हर करणार.
ठीक आहे. आणि आपण पीवायक्यू अनालिसिस घेणार आहे 19 ते 23 पीवायक्यू अनालिसिस. ओके. आता हा सगळा सिलेबस आहे, हा एवढा सिलेबस आहे अख्खा, त्यातला कुठलाही सिलेबस आपण सोडणार नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. हे तुम्हाला पीडीएफ साठी दिलंय. आता आपण बघा काय करणार आहे. समजा आपण एखादा विषय घेऊया. ओके. आता बघा समजा आता ते स्थापना. ठीक आहे. आपण एक टॉपिक एक उदाहरणार्थ घेतलं. आपण काय करणार. ठीक आहे. त्यातले ऍव्हरेज क्वेश्चन किती येणार ते आपण काढणार. त्याच्यावर एक सेशन घेणार. पहिलं म्हणजे आपलं लेक्चर असणार. त्या लेक्चर नंतर आपण एक रिव्हिजन सेशन घेणार. रिव्हिजन सेशन आपलं एक होणार. त्या रिव्हिजन सेशन नंतर तुम्ही त्याची एवढी 5 वेळा रिव्हिजन करून त्याच्या पुढे टिक करत जायचं. येस सर माझी 1 वेळा रिव्हिजन झाली. हे तुम्ही झेरॉक्स काढून घ्यायचं. 1 वेळा रिव्हिजन झाली, 2 वेळा रिव्हिजन झाली, 3 वेळा रिव्हिजन झाली. जेव्हा तुमच्या 5 रिव्हिजन होतील, त्या रिव्हिजन कशा करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे याच्यानंतर. ह्या 5 वेळा रिव्हिजन होतील तेव्हा तुम्ही समजायचं तुम्ही कुठेतरी ह्या कॉम्पिटिशन मध्ये व्यवस्थित आहात. 5 रिव्हिजन तुमच्या झालेल्या पाहिजेत. ठीक आहे. मग 5 रिव्हिजनला पण तुमचा कसा कालखंड कमी कमी होत गेला पाहिजे. प्रत्येक वेळी एवढाच वेळ लागला नाही पाहिजे तुम्हाला रिव्हिजनला. ठीक आहे. हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार. ठीक आहे. आता हे असं आपण करणार आहे. काय करणार आहे आपण. पहिले लेक्चर टाकणार, त्यानंतर त्याच्यावर एक शॉर्ट रिव्हिजन सेशन घेणार. एक ते झालं त्यानंतर तुम्ही हे रिव्हिजन करायचे 5 वेळा त्या नोट्सचे आणि ते टिक करत जायचं आणि तुमच्या जवळ ठेवायचं. आणि तुमच्या मेंटरला, तुमचा जो मेंटर असेल त्याला तुम्ही पाठवत जायचं. सर एवढे मी केलेले आहेत, हे 5 रिव्हिजन, माझ्या आतापर्यंत 2 रिव्हिजन सेशन झालेत, 3 रिव्हिजन सेशन झालेत आणि प्रत्येकाला करणं कंपल्सरी आहे. ओके. असं हे आपण प्रत्येक विषयाचं केलेलं आहे. ठीक आहे. ओके. हा असा प्रत्येक विषयाचा आपण. ठीक आहे. आता परत आपण एक पण क्वेश्चन पेपरच्या बाबतीत सांगतो. क्वेश्चन पेपरच्या बाबतीत पण कसं करायचं बघा. 1923 क्वेश्चन पेपर सोडवायचे पहिल्यांदा. ठीक आहे. पीआयक्यू सेशन बघायचे आणि पीआयक्यू सेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा सोडवायचे तुम्हाला. असे किती वेळा सोडवायचे. तुम्हाला 2 वेळा सोडवायचे. आणि दुसऱ्यांदा कुठले प्रश्न सोडवायचे ते फक्त स्टार करून ठेवायचे. जे प्रश्न अवघड आहेत ते, जे तुम्हाला वाटतं की हे चुकू शकतात माझे, तेच प्रश्न स्टार केलेले प्रश्न पुन्हा सोडवायचे. बाकीचे जनरल प्रश्न आहेत त्यांना स्टार करायचा नाही. जे आपले सुटतील तुम्हाला माहिती आहे की बेसिक क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. बेसिक मनरेगा योजना कधी सुरू झाली, आता हे तुम्हाला माहिती असणार. याला स्टार करायची गरज आहे का. नाही. ठीक आहे. मग ती स्टार नाही करायची. समजा असे किती प्रश्न असतील जे तुम्हाला कन्फ्युज होतात, असे प्रश्न असतात जे कन्फ्युज होतात. पुन्हा सोडवायला घेतलं तरी आपलं चुकतं, पुन्हा सोडवायला घेतलं तरी आपलं चुकतं, असे प्रश्न असतात. मग अशा प्रश्नांना आपण काय करणार. आपण स्टार करून ठेवणार की यस मला हे पुन्हा प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे. आणि हे तुम्ही कुठल्याही पुस्तकातून सोडवायचे नाही. आयोगाचे झेरॉक्स पेपर काढायचे, आयोगाचे पेपर झेरॉक्स आणायचे आणि त्याच्यावर सोडवायचे. कोणताही अनालिसिसचं बुक घेऊन त्यावर सोडवायचं नाही. ठीक आहे. फालतूपणा करायचा नाही. एकदम फालतूपणा येतो तुम्हाला. जोपर्यंत आयोगाचे पेपर घेऊन तुम्ही हे मेन्स क्वेश्चन पेपर सोडवत नाही तोपर्यंत ते काही फायद्याचं नाही. तुमची आयोगाच्या प्रश्नांवर, आयोगाच्या लिखाणावर, आयोगाच्या शब्दांवर नजर बसली पाहिजे. जोपर्यंत ती नजर बसत नाही तोपर्यंत तुम्हाला ते पेपर करणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे मी असं म्हणेल तुम्ही पीआयक्यू सोडवा, 25,000 सोडवा, 25,000चा ठोकळा तिथून सोडवा, पण तो पण तुम्ही आयोगाच्या क्वेश्चन पेपरवरून पुन्हा एकदा पेपर सोडवलाच पाहिजे. तुमची त्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरवर नजर बसलीच पाहिजे, त्या शब्दांवर नजर बसली पाहिजे. ओके. हे तुम्हाला करणं गरजेचं आहेच. ओके. हे तुम्हाला करायचंच आहे. क्लिअर. हे आता आपण सांगितलं हे कसं करणार आपण. तर आपण एक पहिला लेक्चर बघणार, लेक्चर नंतर रिव्हिजन लेक्चर बघणार आणि 5 रिव्हिजन आपण करणार त्याचा. ओके. हे आपला 5 रिव्हिजन तुम्ही करून तुमचा फॉलोअप द्यायचा. तसंच आपण पीआयक्यूच्या बाबतीत करणार. हे झालं आता बॅच. ओके. आता रिव्हिजन कशी करावी. ठीक आहे. तर मी तर सांगतो तुम्हाला रिव्हिजन कशी करावी. रिव्हिजन कशी करावी, पीआयक्यू अनालिसिस कसे करावे आणि पाठांतर कसे करावे. या 3 गोष्टी ज्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, ज्याच्यामुळे आपला खरा एमपीएससीचा प्रवास थांबलेला आहे विद्यार्थ्यांचा. रिव्हिजन कशी करावी, पाठांतर कसं करावं आणि पीवायक्यू अनालिसिस कसे करावे. ओके. हे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगतो. आता रिव्हिजन. ठीक आहे. समजा मी तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही आज सकाळी आलात. समजा मी असं धरतो की ऑन ऍव्हरेज तुम्ही 9 वाजता लायब्ररीत आलात. ठीक आहे. तर सकाळी 10 तुमचं सांगा. हाच हे तुम्ही 6 महिने तुमच्या शेड्यूल मध्ये फॉलो करा. कोणी नवीन विद्यार्थी असो, कोणी असो, मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही 6 महिने फॉलो करा. तुम्हाला हमखास रिझल्ट येणार. आय गॅरंटी. कारण की हे आम्ही आमच्या ग्रुपनी, आमच्या सेवादल ग्रुपनी, आता आमच्या जवळपास एवढा मोठ्या ग्रुपमध्ये एवढे जण विद्यार्थी पास झालेत. सगळ्यांनी हा फॉलो केलेला आहे. हे फॉलो केलेलं आहे म्हणून ते पास झाले. लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला मी सांगतो. त्यामुळे माझ्याकडे जो पण विद्यार्थी येतो मी त्याला हा जो फॉर्म्युला आहे रिव्हिजनचा तो फॉलो करायलाच लावतो. ठीक आहे. तरच तुम्ही त्यात प्रावीण्य किंवा त्या विषयामध्ये चांगला तुमचं एकदम बेस्ट देऊ शकता. ठीक आहे. आता 9 ते 10 AM समजा 9 वाजता तुम्ही नाश्ता करून लायब्ररीत
बसला, तुमचा शेड्यूल असेल ते ऍडजस्ट करा तुम्ही. 9 ते 10 AM तुम्ही काय समजा अभ्यास आलात लायब्ररीत, 9 ते 10 AM कालच्या दिवशी काय वाचलं, कालच्या दिवशी काय वाचलं त्याची रिव्हिजन. ओके, काल दिवसभरात काय वाचले त्याची रिव्हिजन पूर्ण करायची. त्याशिवाय दुसऱ्या पुढच्या वाचनाला सुरुवात करायची नाही. बघा, 9 ते 10 AM. ठीक आहे, तर 10 ते 12 AM, 10 ते 12 म्हणजे 10 ते 12, 10 AM ते 12 PM, 12 PM पर्यंत म्हणजे 2 तास तुम्हाला काय करायचं. समजा आता तुम्ही बॅच घेतली असेल किंवा तुम्ही जो काय असेल विषय, तुम्ही बॅच नसेल घेतली असेल तर विषय वाचत असाल तर तो विषय वाचाल. किंवा बॅच घेतली असेल, समजा तुम्ही बॅच घेतली असं गृहीत धरून एक लेक्चर बघताय, समजा एक तुम्ही काय करणार, 10 ते 12 2 तासाचं एक लेक्चर बघणार. एक टॉपिक झाला 2 तासाचा किंवा 1.5 तासाचा असेल तर त्या ऍडजस्टमेंटनुसार 2 तासाचा टॉपिक बघितला. ठीक आहे, ते टॉपिक बघताना तुमच्या समोर नोट्स असणार आहे. तर टॉपिक बघता बघता तुमची एक रिव्हिजन होणार आहे. ओके, तुम्ही सर सांगतील ते काय लिहून घेणार, एक्स्ट्रा व्हॅल्युएशन असेल तर किंवा काय तुम्ही नोट्समध्ये वाचत राहणार आहे. ठीक आहे, 10 ते 12 तुम्ही काय लेक्चर बघणार, लेक्चर बरोबरच त्याच्यात चालू मध्ये रिव्हिजन करणार. त्यानंतर त्या चालू लेक्चरमध्येच 12 ते 12:30 तुम्ही काय करणार, 12 ते 12:30 तुम्ही काय करणार त्याच्यावरचे PYQ बघणार. काय करणार, PYQ बघणार त्या टॉपिकवरचे म्हणतो बरं का. जो लेक्चर जे बघितलं किंवा तुम्ही जे वाचलंय त्या टॉपिकवरचे तुम्ही काय करणार, PYQ बघणार. 12:30 ते 1 तुम्ही काय करणार, 1ला मी जेवायला देतो असं गृहीत धरतोय, तुम्ही असं शेड्यूल मागे पुढे करा. 12:30 ते 1 तुम्ही काय करणार, ह्या लेक्चरची आणि रिव्हिजन म्हणजे ज्या नोट्स आहेत लेक्चरची म्हणजे नोट्सची आणि ह्या PYQची रिव्हिजन करणार. ओके, हे तुम्ही करणार तेव्हा तुमचा एक टॉपिक पूर्ण झाला मी असं म्हणेन. नाहीतर तुमच्या टॉपिकला काही अर्थ नाही. तुम्ही फक्त जर लेक्चर बघितलं आणि तेवढा वाचून ठेवलं तर तो काही अर्थ नाही. जर त्याचे PYQ बघितले नाही आणि त्याची जर रिव्हिजन केली नाही परत तर त्याला अर्थ नाही. हे मी तुम्हाला सांगितलं. समजा तुम्ही 1 ठेवलात, 1 ते 2 जेवलात, लंच असं पकडू आपण, लंचचा सेशन झाला तुमचा 1 ते 2चा. ठीक आहे, 2 वाजता आलात तुम्ही. ठीक आहे, 2 ते 4 मध्ये तुम्ही असं करा की आता जर इथे कंबाईनवाले असतील तर कंबाईनवाल्यांनी इथे मॅथ्स आणि ऍप्टिन रिझनिंग घ्या. ठीक आहे, जे सगळे दोन्ही कव्हर असेल कंबाईनवाले किंवा राजस्वीवाला दोन्ही मॉब असेल त्यांनी 2 ते 4 मध्ये हमखास ऍप्टिन रिझनिंग कराच करा. ठीक आहे, आणि जर जे स्पेसिफिकली फक्त राजसेवा करत असतील त्यांना काही घेणदेण नाहीये कंबाईन्स, तर त्यांनी 2 ते 4 मध्ये तुम्हाला वाटत असेल समजा 2 ते 4 मध्ये तर एक असं तुम्ही काहीतरी डिस्क्रिप्टिव्ह थोडंसं एखादं लिहू शकता एक दिवस अल्टरनेट डे, किंवा तुम्ही काय करू शकता 2 ते 4 मध्ये एखादा वेगळा विषय तुम्हाला वाटत असेल, बोर होत असेल तर एखादा वेगळा विषय तुम्ही घेऊ शकता 2 ते 4 मध्ये. ओके, तुम्हाला वाटेल तो विषय तुम्ही घेऊ शकता 4 मध्ये. तर फक्त रिडिंग करायचा 1 तास 2 ते 3 वाचायचा आणि 3 ते 4 रिव्हिजन करायचं. ठीक आहे, 1 तास वाचायचं 1 तास रिव्हिजन करायचा. 4 वाजता तुम्ही वामकुक्षीला गेलात, झोपलात, थोडं थकलात, 4 ते 4:30 झोपलात, 4:30 ते 5 चहा घेऊन आलात, 5 वाजता चहा घेऊन बसलात म्हणजे चहा घेऊन झाला, 5 वाजता आलात, 5 ते 8 म्हणजे 5 ते 7 पकडा, 5 ते 7 तुम्हाला दुसऱ्या समजा आता आपण इथे GS3 घेतलं तर 5 ते 7 तुम्हाला GS4चं एक लेक्चर बघायचं सेम 5 ते 7. ठीक आहे, पुन्हा 7 ते 7:30 त्याची PYQ बघायची त्या टॉपिकची आणि 7:30 ते 8 तुम्हाला काय करायचं त्या टॉपिकची आणि रिव्हिजन करायची. कळतंय सगळ्यांना कळतंय? मला फक्त एकदा सांगा, कळतंय का? कळतंय? ओके, हे 7 ते 8 रिव्हिजन करायची नोट्सची आणि सेम इथला फंडा इथं वापरायचा. ओके, हा जो वरती आपण केला तो 8 पर्यंत झालं. ठीक आहे, 8ला तुम्ही जेवलात, 8 ते 9 पर्यंत तुम्ही जेवण वगैरे घरच्यांशी बोलून आलात, काही जण मित्रांशी बोलतील, काही जण मैत्रिणींशी बोलतील, जो तो प्रत्येकाचा पर्सनल आहे. ठीक आहे, त्याबद्दल आपण चर्चा नको येते. तर 9 ते 8 ते डिनर केला असेल. ठीक आहे, डिनर झालात, बोलून कॉलवर वगैरे बोलून आलात, 9 ते 11 तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला मी सांगतो 9 ते 11 तुम्हाला हे 1, 2, 3 हे जे तुम्ही विषय वाचलेत याची रिव्हिजन करायची. हे रिव्हिजन केल्याशिवाय तुम्ही जर झोपलात किंवा रिव्हिजन न करता झोपलात तर तुमच्या आजच्या दिवसाला काहीही महत्व नाही. कळतंय का? मी काय सांगितलं कळतंय तुम्हाला? काय केलं मी? ओके, परत सांगतो काय प्रॉब्लेम नाही. पुन्हा एकदा आपण हे करू. 9 ते 11 2 तास तुम्हाला काय करायचंय, हे जे तुम्ही सकाळी GS3चं समजा कुठला विषय असेल GS3 GS4 आणि मध्ये 1 2 ते 4 मध्ये तुम्ही घेतलेला विषय. ठीक आहे, या 3 विषयांची तुम्ही त्या 2 तासात जर रिव्हिजन केली नाही तर तुमचा नीलबट्टे सन्नाटा म्हणजे सगळा इनपुट आउटपुट रेशो झाला तुमचा 0 तुम्ही केल्यानंतर. हे काय करायचं,
दररोज रात्री झोपताना तुम्ही तुमची जे काढले असेल फॅक्ट शीट काढली असेल, फॅक्ट थोडेसे असतील, त्याच्या फॅक्ट्स असतील, ठीक आहे. कन्सेप्ट सोडून, कन्सेप्ट नाही रिवाइज करत बसायचं, फक्त फॅक्ट्स पूर्णपणे ह्या 2 तासात तुम्ही रिवाइज करायच्या आणि त्या पाठ होईपर्यंत रिवाइज करायच्या. त्या पाठांतर कसं करायचं मी तुम्हाला सांगतो पुढे. ओके, क्लिअर आहे का? आता पुन्हा एकदा सांगतो बघा. ओके, 9 ते 10, 9ला तुम्ही समजा मी लायब्ररीत आला गृहीत धरलं, तर 9 ते 10 दिवशीची रिव्हिजन करायची, आदल्या दिवशी जे वाचलंय त्याची रिव्हिजन करायची. 10 ते 12 तुम्ही एक लेक्चर घ्यायचं, लेक्चर बघायचं कोणत्याही विषयाचं, ठीक आहे. 12 ते 12:30 पीवायक्यू बघायचे टॉपिक वरचे, आणि 12:30 ते 1 पीवायक्यूचे आणि त्या नोट्सचं रिव्हिजन करायचं. ओके, मग ठीक आहे. 1 ते 2 तुम्ही लंच केला, 2 ते 4 तुम्ही एखादा वेगळा विषय घेऊ शकता, तो वाचू शकता तुम्ही, कुठलाही विषय तुम्हाला वाटेल तो. त्यात पण वाचताना एकदा पहिल्यांदा वाचायचं आणि त्याची रिव्हिजन करायची. पानं संपवायकडे जाऊ नका. सगळ्यात मूर्खपणा पोरांचा मी तुम्हाला आई सांगतो. प्रत्येक पोरग मी किती दिवसात पानं संपवतोय किंवा किती माझं म्हणजे किती वाचन होतंय, ह्या दिवशी माझी 50 पानं वाचून झाले म्हणजे मी महान, चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, ऑन एव्हरेज तुमची एका विषयाची प्रत्येक दिवशी 20 पानं वाचून होऊ दे फक्त. याची 20 होऊ दे, याची 20 होऊ दे, याची 20 होऊ दे, बस रे. 50 पानं टोटल मिळून 3 विषय झाली. डोक्यावरून पाणी. 50 पानं डोक्यावरून पाणी. 50 मी तुम्हाला म्हणतो, एखादं म्हणत तर मी 200 पानं वाचतो दिवसातली. अरे तर 200 मध्ये तुझं लक्षात किती राहिलं महत्वाचं आहे. तुम्ही 40 पानं वाचा, मी म्हणेल 40 पानं झाली तरी चालेल, ठीक आहे. पण त्या 40 पानापैकी तुम्हाला 40 पैकी 40 जर सांगता आली तर त्याच्या 200 पानाचा आणि तुमचा कधीच बरोबरी होऊ शकत नाही. कळतंय का? त्याच्या 200 पानाची तुमची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. सो बी ऑनेस्ट. फक्त पुस्तकं पळवायची किंवा पुस्तकं संपवायची किंवा कुठल्याही नोट्स नुसतं संपवायची कामं करू नका. ओके, हे झालं तुमचं कुठलं शेड्यूल. आता बघा, हे झालं तुमचं सोमवार ते शनिवारचं शेड्यूल. सोमवार ते शनिवारचं शेड्यूल हे तुमचं झालं. रविवारी तुम्हाला काय करायचं बघा. रविवारी तुम्हाला वेगळं काहीही नवीन वाचायचं नाही. मी तुम्हाला सांगतो की रविवारी तुम्ही 7 नंतर आराम करा. 7 नंतर तुम्ही बाहेर जेवायला जा, संध्याकाळी 7 नंतर. पण संध्याकाळी पर्यंत सकाळी पण लेट उठा. समजा सकाळी 10 ते संध्याकाळी 7, सकाळी 8ला उठलात किंवा 9ला उठलात, 10 पर्यंत तुम्ही लायब्ररीत याल. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत तुम्हाला ह्या सोमवार ते शनिवारचे जे विषय वाचलेत त्याची रिव्हिजन करायची आहे. तरच तुमचा आठवडा तो सत्कर्मी लागला. ओके, कळलं का? कळतंय का? ओके, काय सांगितलं मी, कळलं का? सोमवार ते शनिवार तुम्ही असं करायचं. रविवारी तुम्ही काय करायचं, लेट उठा एक दिवस, काही प्रॉब्लेम नाही. 10 वाजता अभ्यास चालू करा. 10 ते 7 मध्ये तुमचं 6 दिवसाचं वाचलेलं आरामशीर रिवाईज होतं, कारण की ऑलरेडी तुम्ही ते 3 वेळा रिवाईज केलेलं असतं, 3 ते 4 वेळा. ओके, आता तुमची किती वेळा रिव्हिजन झाली टॉपिकची, किती वेळा झाली सांगतो तुम्हाला आता बघा. ओके, लेक्चर एकदा रिव्हिजन झाली, ठीक आहे. नंतर लगेच अर्धा तास रिव्हिजन केली, 2दा. ओके, रात्री झोपताना एकदा रिव्हिजन केली, 3दा. रात्री झोपताना एकदा रिव्हिजन केली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही आदल्या दिवशीची रिव्हिजन केली, चौथ्यांदा. 4 रिव्हिजन झाल्या. आणि तुम्ही विकेंड म्हणजे रविवारी एक रिव्हिजन केली म्हणजे तुमची एका टॉपिकची किती वेळा रिव्हिजन झाली, 5 वेळा. 5 वेळा रिव्हिजन झाली म्हणजे तुमचं एक टॉपिक जर तुम्ही 5 वेळा रिवाइज करत असाल तर मला सांगा, कोण मायकाला भूल सकताय? कोणी विसरेल का सांगा बरं? म्हणजे स्वतः ब्रह्मदेव जरी आला तुमच्या डोक्यातून काढून घ्यायला तरी जाईल का? पोरं काय करतात, तो विषय वाचला आणि परत तो त्याला बघायचंच नाही. ठीक आहे, आता इथं आपलं थांबत नाही अजून रिव्हिजन. तुम्ही म्हणसाल का नाही, तरी थांबलं नाही. आता समजा तुमची ही 2 विषय तुमचे, समजा 2 किंवा हे 3 विषय समजा तुमचे 1 महिनाभर चालले. व्हॉइस ब्रेकचा इश्यू होतोय का? आवाज क्लिअर आहे का माझा? 2 ते 4 मध्ये बघा, ज्यांना राज्यसेवा आलेत ना त्यांनी लँग्वेजची वोकॅब करू शकता. बघा मी तुम्हाला एक बेस्ट सांगतो. 2 ते 4 मध्ये मित्राबरोबर डिस्कशन करत, जर मित्र नसेल तुम्ही करा, मित्रांबरोबर डिस्कशन करत लँग्वेजची वोकॅब करू शकता. मराठी आणि इंग्लिशची 1 तास इंग्लिशची वोकॅब करा, 1 तास मराठीची वोकॅब करा. त्यातल्या त्यात 1 तास मध्ये 45 मिनिटं पहिली वोकॅब करा, 15 मिनिटं रिव्हिजनला द्या. सेम तसं 45 मिनिटं इंग्लिशची वोकॅब करा, 15 मिनिटं रिव्हिजनला द्या. हे राज्यसेवा वाले किंवा कंबाईन वाले सुद्धा करू शकतात. ज्यांचं गणित चांगलं आहे, ज्यांना गणित करायचं नाही, ज्यांना गणित करायची गरज नाही असं वाटतंय, त्यांनी लँग्वेजच्या वोकॅबकडे जाऊ शकता. ओके, हे 2 ते 4 तुम्ही करू शकता. ओके, क्लिअर? ओके, चलो. ज्यांना आवाजचा इश्यू होतो त्यांनी प्लीज रेंज चेक करावी. इथं मला इथे काही इश्यू नाहीये, कारण की 5G आहे इथं वायफाय, त्यामुळे काही इश्यू नाही. ओके, हा झाला विषय. आता तुम्ही मला असं इथंच रिव्हिजन हे झालं का? नाही तर नाही. आता हे 1 महिना तुमचा हा समजा हे चालतं,
3 आणि 4 एक महिना चाललं, एक महिना तुम्ही 3 आणि 4 संपवलं, एक महिना. ठीक आहे, पण पुढे काय? पुढे काय? तर पुढच्या वेळी तुम्हाला काय करायचं बघा, पुढच्या महिन्यात आहे ना तुम्हाला दुसरे 2 विषय घेणार तुम्ही. समजा आपण पुढच्या महिन्यात आपण की GS1 आणि GS2 घेतलं समजा, ह्या GS3च्या जागी GS1 घेतलं आणि GS4 जागी GS2 घेतलं. ओके, मग सर हे मागचं काय ठणठण पाळ का? नाही बाळांनो, तेव्हा काय करायचं तुम्हाला, या 2 ते 4 मध्ये, ह्या 2 ते 4चा जो आपण वेळ ठेवलाय त्या 2 ते 3 मध्ये बघा नीट आहे का, 2 ते 3 मध्ये दररोज GS3 1 तास आणि 3 ते 4 मध्ये GS4 1 तास. कळते का? कळते का? म्हणजे पुढच्या महिन्यात काय झालं तुमचा हा विषयाला कंटिन्युअस तुमचा टच राहिला, ह्या विषयाला तुमचा कंटिन्युअस टच राहिला. जर तुम्ही तो विषय सोडला तर तुमचा पुन्हा नीलबट्टे सणाटला. आपण स्वामी विवेकानंद नाहीत की आपण एक पाठी आहोत का काय की आपलं लगेच लक्ष राहणार आहे का आपण? आहे का तुमच्यातलं कोणी आहे का? असेल तर वेल अँड गुड. मग त्याला काय पहिल्या प्रयत्नातच MPSC पास व्हायला पाहिजे तो. आपण आहोत का? नाहीये, ऑब्व्हियसली नाहीये. मग आपण काय करायचं, आपण पुढच्या महिन्यात जेव्हा दुसरा महिना आपला सुरू होईल तर आपण जेव्हा इथं 2 GS3च्या वेळी GS घेऊ आणि GS4च्या वेळी जेव्हा GS2 घेऊ तेव्हा मधला 2 ते 4चा जो ब्रेक आहे त्यात आपला 2 ते 3 मध्ये GS3 घ्यायचा आणि 3 ते 4 मध्ये GS4 घ्यायचा. एक तास जरी तुम्ही दररोज तो विषय बघितला तर तुम्हाला कधीच त्या विषयाचा विसर पडणार नाही. आम्ही GS2 आणि GS3 कंटिन्यू ठेवायचं. राहायचं मेन्शन टायमाला जेव्हा सूरज सर आणि मी डिस्कशन करायचो तेव्हा आम्ही काय करायचो, आमचं समजा दुपारचं बोर झालं तर आम्ही काय करायचं, समजा ह्या महिन्यात आमचा हा टॉपिक झाले करून तर पुढच्या महिन्यात आम्ही तो सब्जेक्ट ठेवून देत नव्हतो. आम्ही मधल्या दुपारच्या वेळेत काय करायचो, दररोज GS2 आणि GS3 करायचो. म्हणजे काय करायचो, आमचा तो कंटिन्युअस मध्ये राहायचा विषय. ओके, कळालं सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, येस येस, कंबाईन बद्दल मी सांगेल, काही प्रॉब्लेम नाही. आधी राज्यसेवा मुख्य बद्दल सांगू, कंबाईन बद्दल पण सांगणार आहे, काय प्रॉब्लेम. हे सगळ्यांना क्लिअर आहे का? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके ओके, कोणाला व्हॉइस इश्यू होते का? नाही ना? ओके ठीक आहे. आता हा झाला रिव्हिजन कशी करावी. प्रत्येकाने ज्याने ज्याने लेक्चर त्यांना आपण लेक्चर प्रोव्हाइड करूया, हे लेक्चर प्रोव्हाइड केलं जाईल. ज्यांना शक्य त्यांनी ऑनलाईन राहा आणि ज्यांना समजा व्हॉइस ब्रेक होत असेल त्यांना आपण लेक्चर ची रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करू. ओके ओके, आता हा झाला पहिला पार्ट, रिव्हिजन कशी करावी. ओके, मला हे सांगा, मला एका प्रश्न उत्तर द्या, असं कोणी केलंय का याच्या आधी? सर असं आम्ही केलंय आणि आम्हाला असा रिझल्ट आला नाही, असं कोणी असेल तर प्लीज सांगा की सर मी असं केलंय पण मला याचा रिझल्ट आला नाही. तुमच्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देईन, आधी आपण फक्त सेशन उरकून घेऊया आणि मग आपण प्रश्न उत्तर त्रास ठेवूया. फक्त मला सांगा की असं आम्ही कधी, सर असं आम्ही केलंय पण तरी मला रिझल्ट नाही आला. ओके ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी कोणीच केलेलं नाहीये हे. ठीक आहे, मग तुम्ही आता हे फॉलो करा आणि मला तुम्ही तुमच्या 3-4 महिन्यांनी बदल जो जाणवेल तो मला नक्की सांगा. तुम्ही म्हणाल सर आम्हाला कदाचित, तुम्ही मला असे विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही आधी जर आम्हाला भेटले असत तर तुम्हाला नक्कीच फायदा झाला असता तुमचा आम्हाला, असे म्हणतात. म्हणजे मी खोटं सांगत नाही उगाच, पण सांगतात की त्यांना जर आधी लवकर कळाल्या असत्या तर कदाचित ह्या त्यांना फायदेशीर ठरल्या असत्या. ओके, कंटिन्युअस रिव्हिजन कशाला म्हणतात. ठीक आहे, आता दुसरा टॉपिक. पहिली गोष्ट, पाठांतर कसे करावे. हा, एक चांगला प्रश्न विचारला सोनाली मॅडमनी. सर सारखं सारखं रिव्हिजन करायला कंटाळवाणं होतं, त्यासाठी काय करावं, याचं उत्तर मी सांगणार देईल तुम्हाला. जर तुम्हाला असं वाटतं ना सर सारखं सारखं रिव्हिजन कंटाळवाणं होतं, हे तुम्हाला मी सांगणार आता. स्वतःच म्हणता आपण स्वतःच इंट्रोस्पेक्शन ज्याला म्हणतो आपण, सेल्फ अनालिसिस करायचं. काय करायचं मध्ये मुद्दामून काल जे वाचलंय ना किंवा आठवड्यापूर्वी जे वाचले ना ते मुद्दामून काय करायचं, प्रश्न स्वतःला विचारून बघायचा. समजा ही योजना आहे, समजा मी असं एखादी योजना आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, किंवा समजा असं पकडा पंतप्रधान फसल बीमा योजना, ही कधी सुरू झाली, समजा ही कधी सुरू झाली, मला आठवते का तारीख बघायची. जर नाही आठवली ना मी त्यावेळी लगेच मागे जातो. मी माझं असं व्हायचं, समजा तुम्ही म्हणताय रिव्हिजनला कंटाळा आला, रिव्हिजनला कंटाळा येतो सारखा सारखा, तर तुम्ही असं करायचं, तुम्हाला हे स्वतःला चॅलेंज असेल. मी काय करणार, एखादा मुद्दाम अवघड प्रश्न बघणार, असा अवघड मला आठवतोय का, असा अरे हा ही योजना आपण वाचतो त्यातलं आठवते का सगळं. मी काय करणार, समजा एक योजना आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजना, अरे कधी सुरू झाली, हा 1 जुलै 2016ला. हा, मग तिची केंद्र राज्याचा वाटा कसा आहे, हा ठीक आहे, मग तिचा उद्देश काय हे आठवतं का बघणार मी सगळं मला. जर मला आठवत असेल, यस बँग ऑन, आय एम ऑन द राईट ट्रॅक. स्वतः आठवून बघायचं, पुरं आठवून बघत नाहीत. मित्रांना प्रश्न विचारत चला, मित्रांना तुम्ही प्रश्न विचारा, त्याला म्हण मला याच्यावर प्रश्न विचारत जा.
आणि ही रिव्हिजन ज्या गोष्टी तुमच्या जास्त चुकतात ना त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. ज्या गोष्टी तुम्ही काय करणार, रिव्हिजन म्हणजे काय तर आठवून बघणे. रिव्हिजनचा अर्थ काय असतो माहिती का, रिव्हिजन. विजन म्हणजे काय, पुन्हा तुम्हाला त्या विजनला करायचं, पुन्हा एकदा ती करायचं. म्हणजे काय करायचं तुम्हाला, ती ती गोष्ट जी आपण विस्मरणात गेलो ती आठवून बघायची आणि तुम्हाला ती तुमची मेमरी पुन्हा ती फ्रेश करायची, ती मेमरी तुम्हाला स्ट्रॉंग करायची. ज्या गोष्टी तुम्ही विस्मरणात गेल्यात त्या तुम्हाला आठवून बघायच्यात आणि त्या तुमच्या माइंडमध्ये स्ट्रॉंग करायच्यात. ओके, क्लिअर आहे का, क्लिअर आहे का. म्हणजे काय करायचं रिव्हिजनच्या वेळी, सोनाली मॅडम क्लिअर आहे का, तुम्ही काय करा आठवून बघा. तुम्ही जे आता सगळ्यांनी करायचं, मी हे करतो, मी हे केले ते तुम्हाला सांगतो, मी गोष्ट काही सांगत नाही. मी आठवून बघायचो. जर आठवून नाही आठवून मला आलं नाही ना तर मी काय करायचो, लगेच ते पुस्तक काढून ते वाचायचं. ते हातातलं थांबून ते वाचायचो. का, आपलं इथे कोण आपलं काम करायचं की इथं आपण इथं काम करायला आलोय. आपला आत्मसात जे आहे, ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्यात आपला, की आपला हे काम नाही झालं तर उद्या कोण मारणार आहे आपल्याला. आपण काय ऑफिशियल वर्कला आलोय का इथं, नाही. आपला कुठे काय म्हणजे आपण नुसतं काय पुस्तकं आणि काळी करायला आलो किंवा निळी करायला आलोय का आपण, नाही. आपल्याला ते किती आठवतं हे महत्वाचं आहे. मला जर नाही आलं ना मी माझ्या हातातलं काम सोडतो, म्हणजे हातात जे वाचतोय ते सोडतो आणि तिकडे जातो लगेच. असं भरपूर वेळा मी केलंय आणि ते माझं इतकं स्ट्रॉंग माइंड मध्ये झालं ना, इतकं पक्क झालं ना. पॉलिटिक्स बाबतीत मी आता सांगेल, कोर पॉलिटिक्स बाबतीत तर मी तुम्हाला कधी कोर पॉलिटिक्स विचारलं, किती विचारलं तरी मी तुम्हाला त्याच तन्मयतेने किंवा त्याच याने उत्तर देऊ शकतो. एवढं मी त्याला चांगलं होल्ड केलंय. का, तर मी ते आठवून बघायचा प्रयत्न करायचो. ओके, क्लिअर आहे का. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल सोनाली मॅडम, तर तुम्ही आठवून बघा आणि नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, आता पाठांतर कसे करावे. बऱ्याच जण खूप जण विचारतात, सर माझं पाठांतरच होत नाही, मला सवयच नाही. पाठांतर करायला कोणीही म्हणतो ना आपण आईच्या पोटातून शिकून येत नाही. ओके, पाठांतर कसं करायसाठी एक चांगला पर्याय तुम्हाला मी सांगतो, बेस्ट. ज्याचं जास्त लिखाण काम असतं ना, तुम्ही जेवढं जास्त लिहाल ना, लिहित जाल ना, मग तुम्ही काय करा, ज्या गोष्टी वाचताना त्याच्या बाजूला ना एक रफ पेज आणि पेन ठेवायचा. रफ पेज आणि पेन त्या पटापट पटापट हाताकडून काढायच्या. ठीक आहे, आता थोडक्यात बघा, मी काय करतो, समजा 1 ते 51 कलम आहेत. मी तुम्हाला सांगतो माझी पद्धत कशी पाठांतराची, मी काय पाठांतर केलं, कसं पाठांतर केलं. 1 ते 51 कलम आहेत. ठीक आहे, आता ही 1 ते 51 कलम माझी पाठ, मी नवीन स्टुडंट आहे, 1 ते 51 कलमात माझी पाठ नाहीये. तर ठीक आहे, थ्रू आउट मला आठवत नाहीये का काय आठवत नाही. आणि सगळ्यात पहिल्यांदा हा सगळ्यांनी विचार सोडायचा की ऑप्शन बघून मला येईल. ती एमपीएससी आहे, ती काय हे नाहीये कोणी आयरगेर. एमपीएससी ती ऑप्शन बघून येईल ह्या विचाराने जे जातात ते नक्कीच नापास होतात, की त्यामुळे आजपर्यंत पास नाही झाले. ठीक आहे, कंबाईन वाल्यांचं लक्षात ठेवा, तुमचं जेवढं पाठांतर चांगलं तेवढा तुमचा पेपर जास्तीत जास्त कव्हर होईल, तेवढं तुमचं कन्फ्युजन कमी होईल आणि तेवढं तुम्ही पास होण्याचे चान्सेस वाढाल. कारण की कंबाईनला वेळ कमी आहे आणि वेळ कमी असला तर तुमचं जर पाठांतर चांगलं असेल तर तुम्हाला उत्तर पटापट देता येतात. तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे पाठांतर पाहिजेच आणि समजून पाठांतर करण्यात काहीही चुकीचं नाही. कोणी किती मायकाला म्हणू दे, ही परीक्षाच पाठांतराची आहे, इथं पाठांतर आवश्यकच आहे आणि समजून पाठांतर करणं काहीही चुकीचं नाही. ओके, कोणी किती म्हणलं मला पाठांतर करायला आवडत नाही, अमकं नाही, फलन नाही, असं कसं रट्टा बाजेत वगैरे वगैरे, काही नाही. त्यांना बोलू द्या, त्याला म्हणायचं मला पास व्हायचंय, मी माझ्या पद्धतीने अभ्यास करतो, तुझ्या पद्धतीने अभ्यास कर बाबा. ठीक आहे, ओके. कारण की तुम्हाला फॅक्ट्स त्या लक्षात ठेवाव्या लागणारच आहेत. त्या ट्रिक मार्फत लक्षात ठेवा, कशा लक्षात ठेवा. ठीक आहे, पण त्या ठेवाव्याच लागणार आहेत, त्याला काहीही दुसरा पर्याय नाही किंवा गत्यंतर नाही. ठीक आहे, आता 51 कलम आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, पहिल्यांदा वाचतो. ठीक आहे, पहिल्यांदा वाचतो, नंतर ती मनातल्या मनात म्हणायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, म्हणतो समजा मला म्हणतो आणि नंतर मी लिहून काढतो ते कलम 1 ते 51. आता 1 ते 51 कलम समजा 30 कलम आठवली. ठीक आहे, 30च कलम आठवली, समजा 30 कलम आठवली, मी 30 कलम लिहित होती. 30 म्हणजे कुठली समजा मधलं आठवत नाही. समजा पहिला कलम आठवला, दुसरा तिसरा आठवला, 6वा आठवला नाही. जे आठवतील ना मी 51 पर्यंत ते लिहितो आणि मधले कलम आठवले नाही तर मी काय करतो, ते पुन्हा कलम बघून मधली कलम लिहून काढतो. पुन्हा एकदा मी काय करतो, पुन्हा एकदा काय करतो मी, पुन्हा एकदा कलम. ठीक, समजा 30च्या ऐवजी मला 40 आठवते दुसऱ्यांदा लिहिताना. ती मला सर इतकं हेक्टिक करायचं का, हो करावं लागेल. जर ज्यांना पाठांतराचा वाटतं ना माझा प्रॉब्लेम आहे, मला होत नाही, हे करा आणि नाही झालं तर आय गॅरंटी यू तुम्हाला नक्कीच यात यश मिळणार. मी काय करणार, 40 कलम थ्रू आउट लिहिणार. 40 कलम आले मला पुढच्या वेळी. ठीक आहे, 11 नाही आले. ठीक आहे, मी काय करणार, पुन्हा ती 11 बघून लिहिणार आणि पुन्हा एकदा 51 कलम एक वन स्ट्रोक मध्ये लिहिणार. ठीक आहे, एक वन स्ट्रोक मध्ये तुम्हाला 3दा बघितलं, कोणताही असला किती मंद माणूस असला तरी येणार, नक्की येणार, किती मोठा माणूस असला तरी. ही 3दा मी 51 कलम मला येणार ना, येणार. ठीक आहे, मग मी काय करणार, लगेच सोडून देणार का, नाही. मी काय करणार, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याला ओव्हरलुक करणार. एकदा 51 कलम मनातल्या मनात आठवून बघणार. मला मग 51 मध्ये एक जरी कलम विसरलो तर मी पुन्हा एकदा त्याच्यावर पुन्हा एकदा वाचणार, पुन्हा एकदा मनातल्या मनात आठवून बघणार आणि आठवड्याभराने मी ते 51 कलम पुन्हा लिहून काढणार.
अशीच तुमची मेमरी स्ट्रॉंग होते. खरं सांगतो मी तुम्हाला, हे तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला नक्की पाठांतर, मी सुद्धा फार ऑर्डिनरी स्टुडंट आहे, म्हणजे फार ऑर्डिनरी आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, फार ऑर्डिनरी असं काही नाही. प्रत्येक जण मी हे केलंय आणि माझ्या मित्रांनी मला बघितलंय करताना, की त्यांनाही मी सांगितलंय करा. तेही असंच अखंड. काही लोकांना हातात पेन घ्यायला इतका कंटाळा येतो, झोपून वाचतात आणि त्याला काही, मग त्यांच्याकडे काही लिखाण नाही, काही नाही. जर तुम्ही लिहिलं तर तुमचं, तुम्हाला सांगतो आतापर्यंतचे रिसर्चेस सांगतात, जेवढं तुम्ही जास्त लिहाल तेवढं लक्षात राहायला जास्त सोपं. जेवढं आपल्या हाताला वळण असतं तेवढं लक्षात ठेवायला जास्त सोपं जातं. लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात ठेवा. तर मी काय केलं, कळलं ना? पहिल्यांदा लिहिलं, मला 30 कलम आठवली. दुसऱ्यांदा लिहिलं, 40 कलम आठवली. म्हणजे जेवढी कलम आठवत नाही ती मी बघून लिहिली. ठीक आहे. तिसऱ्यांदा मला 51 कलम आठवली. पण मी थांबलो कधी ते नाही. मी काय करणार, पुन्हा आठवड्याभराने, अरे हा, मला हे आठवत नव्हतं पाठांतर केलं, हे मी पुन्हा लिहिणार. पुन्हा एकदा लिहून बघणार. वेळ जाऊ द्या बाळानं, वेळ जाऊ द्या. तुम्हाला मी खरं आपल्याला वाटतं की मला संपवायचं सिलेबस. वेळ जाऊ द्या. तुम्ही 6 महिन्याला पूर्णपणे द्या. 6-7 महिन्यात तुमचा हा बेसिक सिलेबस आता होणार आहे. 7-8 महिन्यात होतोच. जर तुम्ही हा याने केला तर. तुम्ही नुसतं जर पुस्तकं संपवत बसतात ना, तुमची 5-6-7-8 वर्ष इथंच जातील. पण हाती काहीच लागणार नाही. काहीच म्हणजे काहीच. शून्य. तुम्हाला मी सांगतो, परत तुम्ही पुन्हा त्याच जागेवर, सर मला आठवत नाही, सर माझी रिव्हिजन होत नाही, सर माझं पाठांतर होत नाही. ठीक आहे. ह्या तुम्ही पूर्णपणे ह्या गोष्टी फॉलो करा. आय गॅरंटी यू तुम्हाला नक्की यश मिळेल. नक्की म्हणजे नक्की. हे जीव तोडून सांगण्याचं कारण का, की मी बघतोय विद्यार्थी असेच फक्त नाहक आपला, काही विद्यार्थी टाइमपास करतात ते जाऊ दे, पण काही विद्यार्थी अभ्यासात लायब्ररीत बसून त्यांना फक्त अभ्यास करायची मेथड माहित नाही म्हणून बिचाराचं नुकसान होतं. म्हणजे वाईट वाटतं. ते विद्यार्थी खरंच सिन्सिअरली अभ्यास करतात, पण अभ्यास कसा करावा त्यांचं एकच असतं, की बाबा हे पुस्तक वाचलं, एवढं पुस्तक संपवलं म्हणजे माझं झालं. तसं नाहीये. पुस्तक संपवण्यापेक्षा पुस्तक तुम्ही किती आत्मसात केलं, किती तुम्ही तुमच्या नसात भिनलं, किंवा तुम्हाला किती लक्षात राहील त्या पुस्तकातलं, हे फार महत्वाचं आहे. ओके, हे झालं पाठांतराचं. ओके, ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. तर पीआयक्यू अनालिसिस कसं करावं. ठीक आहे. पीआयक्यू अनालिसिस करताना मला असं वाटतं तुमच्याकडे आयोगाचे पेपर असावे. आयोगाचे पेपर असावे. आयोगाच्या पेपरवरच पीआयक्यू अनालिसिस केलं बरं आहे, प्रत्येक पेपरच्या मागे. ठीक आहे. तर मी काय करणार, समजा आता मी मागचा पेपर दिला असेल, ज्यांनी दिला असेल किंवा ज्यांनी नसेल दिला तर ठीक आहे. ज्यांनी दिला असेल पेपर, आता जनरली अशी जनता आहे की ज्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांनी एक पेपर तरी दिला असतो. ठीक आहे, एक पेपर प्रीचा किंवा मुख्यचा. तर मी काय करणार, त्याच्या मागे समजा पॉलिटीचे किती प्रश्न आले असं लिहिणार मी. पॉलिटीचे किती प्रश्न आले, ठीक आहे, एकूण प्रश्न 15, बरोबर किती, चूक किती, आता मी सांगतो. ठीक आहे, हे लिहिणार मी सगळं. आणि आता मी काय करणार, यातला आता बाजूला असं मी लिहिणार की सिली मिस्टेक मध्ये चुकलेत किती. एखादा, आता मी तुम्हाला सांगतो, एक प्रश्न असा असतो. पहिली गोष्ट, जो बरोबर येतो कसा असतो, तो आपला अभ्यासाचा भाग येतो. प्रश्नाचे प्रकार सांगतो. प्रश्न क्रमांक 1, जो बरोबर आला, ठीक आहे, पण तो कसा बरोबर आला, जो आपला अभ्यासाचा भाग होता. ठीक आहे, म्हणजे तो एकदम बेसिक होता. थोडक्यात कायदेसमोर समानता कुठल्या कलमात आहे, कलम 14 मध्ये, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, कायदेसमोर समानता कलम 14 मध्ये एकदम बेसिक क्वेश्चन आहे. हा हे बरोबर येणार, कारण की हा मी वाचलाय, माझा अभ्यास तेवढा चांगला आहे, ते बरोबर. ठीक आहे, त्याला काही अनालिसिस करत अशी गरज नाही. प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे, आता हा प्रश्न मला माझ्या वाचण्यात आला नाही. ठीक आहे, माझ्या वाचण्यात कधी आला नाही, पण माझा तरी पण बरोबर आला. ठीक आहे, बरोबर येण्याचे 2 मार्ग असू शकतात. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता की मला तुक्का लागून बरोबर आला. तुक्का काही नसतो. ठीक आहे, तुक्का म्हणण्यापेक्षा आपण त्याला एलिमिनेशन अप्रोचने बरोबर आला असं म्हणू शकतो. ठीक आहे, एलिमिनेशन अप्रोचने कसा बरोबर आला, तर मला वाटलं बा ऑप्शन, समजा आपण असं करू की कायदेसमोर समानता. ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याला माहित नव्हतं कायदेसमोर समानता कलम किती. ठीक आहे, ऑप्शन होते 14, 42, 45 आणि 48. ठीक आहे, मला एवढं माहित होतं की फंडामेंटल राईट्स 12 ते 35च्या आसपास काहीतरी असेल. मग हे ऑप्शन मी एलिमिनेट करत जातो आणि मग हे माझं उत्तर येईल. म्हणजे मला कन्फर्म माहित होतं का नाही, पण मला काय माहिती होतं थोडंसं, म्हणजे उदाहरण माहिती होतं की मला असं असू शकतं आणि अशा अप्रोचने माझं बरोबर आलं. ठीक आहे, एलिमिनेशन अप्रोचने आलं बरोबर. ठीक आहे, दुसरा अप्रोच असा असू शकतो की काही वेळी तर्क लावतो बघा आपण. समजा ऑप्शन जर पॉईंट मध्ये दिला असेल तर आपण ते उत्तर असू शकतो, वरीलपैकी सर्व उत्तर असू शकतं, हे आपण तर्क लावतो. हे तर्क लावून आपण जे लिहिलंय, समजा मी असं लिहिलं की सर्व आहे म्हणून मी ऑप्शन बरोबर लिहिला, तर मी ते लिहिणार. ह्या प्रश्नाला मी असं लॉजिक लावलं. कुठलं लॉजिक लावलं, समजा मला वाटलं की इथं पॉईंट मधलं उत्तर बरोबर असेल, मला वाटलं की वरीलपैकी सर्व बरोबर असेल, असं तुम्ही लिहायचं त्या प्रश्नासमोर. हे लॉजिक लावून मी बरोबर लिहिलं. तुम्हाला कळेल की 10 मध्ये तुमचं 8 ठिकाणी किंवा 6 ठिकाणी जर ते लॉजिक बरोबर असेल तर तेच लॉजिक वापरून तुम्ही पुढचे पेपर सोडवायचे. प्रोबॅबिलिटी बघा किती आहे, 60% प्रोबॅबिलिटी तुमची बरोबर येण्याची. 10 पैकी जर 6 प्रश्न तुमच्या त्या लॉजिकने बरोबर येत असतील तर तो लॉजिकच तुम्ही वापरायचं. वेगवेगळं लॉजिक दरवेळी वापरायचं बसायचं नाही. ठीक आहे, त्या टॉपिकला, त्या विषयाला बोलते बरं का मी, त्या विषयानुसार सुद्धा लॉजिक बदलतं. क्वालिटीला डीप नॉलेज पाहिजे.
तिथं तुम्हाला वरीलपैकी सर्व उत्तर असण्याचे चान्सेस फार कमी असतात. तेच तुम्ही HRHRDला, इकॉनॉमिक्सला वरीलपैकी सर्व उत्तर असण्याचे चान्सेस जास्त असतात. ते तुम्हाला डीप नॉलेजची आवश्यकता नसते. ओके, हे तुम्हाला हे पण कळलं पाहिजे, कुठल्या विषयाला कसं वापरलं पाहिजे. ओके, तर हा झाला प्रश्न क्रमांक 2 की कुठले कसे बरोबर आले. आणि प्रश्न क्रमांक 3 असतो जो आपला चुकतो. ठीक, कसा चुकतो, तर पहिली गोष्ट तर चुकण्याचे पण प्रकार आहे. एक सिली मिस्टेक म्हणजे काय, मी वाचताना चूक झाली माझी, मग वाचताना का चुकलं माझं, ठीक आहे, ते लिहायचं, वाचताना चूक झाली म्हणून चुकलं. दुसरी गोष्ट, गोळे करताना चूक होत आपलं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं गोळे करताना चुकतं. ठीक आहे, त्यासाठी पण एक पद्धत असेल, तुम्ही बघू शकता, गोळे करताना चुकू शकतं. तिसरी पद्धत काय, तिसरी पद्धत की माझी कन्फ्युजन झालं, रिव्हिजन कमी पडली म्हणून कन्फ्युजन झालं, म्हणून मी तिथं चुकलो. ठीक आहे, आणि चौथं कारण काय असू शकतं की मी जास्त विचार केला, आयोगाने मला वाटलं की आयोगाने इथं मला फसवण्याचा प्रयत्न केला आणि मी जास्त विचार केला. ह्या 4 गोष्टी तुम्ही हे करायचं. 4 सबसेटमध्ये चुकलेला प्रश्न, ह्या 4 सबसेटमध्ये काय, सिली मिस्टेक कुठली, तर कन्फ्युजन झालं कशामुळे झालं, तर कमी रिव्हिजनमुळे. दुसरं काय, गोळेवर खाली झाले. तिसरं, वाचताना प्रश्नच वाचताना चुकला, आणि उत्तर माहिती होतं पण प्रश्न वाचताना चुकल्यामुळे चूक आहे का अचूक आहे हे बघितलं नाही, त्याच्यामुळे चुकला. आणि चौथं काय तर जास्त विचार केला. ह्यात जर तुम्ही सबसेटमध्ये तुमचे प्रश्न टाकले तर कंटेंट वगैरे येत राहतो, कंटेंट तुम्ही लक्षात ठेवणार, कंटेंट येत राहणार, ते होत राहणार. पण जर तुम्ही अशा प्रकारे अनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की अरे, गोळेवर खाली झाल्यामुळे किंवा गोळे चुकल्यामुळे किंवा चुकीचे गोळे केल्यामुळे माझे 4-5 प्रश्न चुकले. पुढच्या वेळी मी काय करणार, माझ्या पेपरला गेलो, जेव्हा पेपरला जाईल तेव्हा मी माझ्या माइंडला सांगणार, येस, आपलं काही केलं तरी गोळे व्यवस्थित करायचे. तुम्ही तुमच्या माइंडला जर सांगितलं ना, येस मला गोळे व्यवस्थित करायचे, तुमचं माइंड 100% तुम्हाला साथ देतं. 100%. तुम्ही थोडक्यात बघा, दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला उठायचं असतं, तुम्ही सकाळी म्हणजे मी तरी असं करतो, सकाळी लवकर उठायचं असेल, मला कुठे जायचं असेल, तर मी असं माइंडला ट्रेन करतो की आपला 2-3 वेळा सांगतो, 2-3-4 वेळा सांगतो की उद्या आपल्या सकाळी 5 वाजता उठायचंय, 5 वाजता उठायचंय. माझं माइंड त्यानुसार फंक्शन करतं. तसंच तुम्ही जर पेपर एक्झाम हॉलच्या आधी जाताना सांगितलं की मला गोळे वर खाली होऊ द्यायचे नाहीयेत, मला एकदम गोळा करताना मला एकदम व्यवस्थित गोळे करायचे, गोळे करताना सुद्धा तुमचा लेफ्ट हँड तो क्वेश्चन पाशी पाहिजे क्वेश्चन पेपर मधला, आणि राईट हँड तुमचा बरोबर क्वेश्चन नंबर आहे का, म्हणजे 22ला 22लाच गोल करता काय बघायचं, 22-22, 23-22-2, 23-4 असं काही गोल करता का हे बघायचं. ह्या बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला कोणीही सांगणार नाहीत. याच्यावर खरं सांगतो, याच्यावर बऱ्याच जणांच्या पोस्ट गेल्यात, बऱ्याच जणांचं म्हणजे 4-4-5 वर्ष वाया गेलेत, पण ह्या गोष्टी कळत नाही. आणि ह्या गोष्टी न कळल्यामुळं आपण ह्यामध्ये खूप मागे राहून जातो. ह्या मी तुम्ही म्हणसाल सर हे काय सांगताय फालतूपणा, काही लोकांना वाटत असेल हा फालतूपणा, मला आय नो किंवा हे काय फालतूपणा सांगता, पण मला वाटतं ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपण नजर घालतो, कारण की छोट्या छोट्या गोष्टीमुळेच आपण रिझल्ट मधून बाहेर पडतो. ओके, तर ह्या 3 गोष्टी मला सांगायच्या होत्या, ह्या महत्वाच्या 3 गोष्टी तुम्ही फॉलो करा. ओके, आता आपण प्रश्नोत्तर सेशन घेऊ, राहिलं कंबाईनचं. ओके, हा, कंबाईन बद्दल बोलूया. तर कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी करावं. ओके, आता कंबाईन सुद्धा ऍड अजून आलेली नाही, कंबाईनची प्रीच अजून निश्चित की ऍडच आली नाही, त्यानंतर वेळ भेटेल. तर मला आता वाटतं कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी आता काय करावं, मला असं वाटतं बघा, कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट मॅथ्स अँड रिझनिंग फोकस करावा, कारण की मेन्सला सुद्धा 20 प्रश्न मॅथ्स अँड रिझनिंगचे, त्याच्यावर फोकस करावा नक्की. 2 ते 4 मध्ये तुम्ही दररोज कोणी कंबाईनच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी 2 ते 4 मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग करायचं, म्हणजे करायचं मॅथ्स रिझनिंग. दुसरं, सायन्स मेन्सला सुद्धा आहे, जे प्रीला सुद्धा मेन्सला सुद्धा, त्यामुळे सायन्सला कंबाईन विद्यार्थी सर सायन्स अवघड जातं म्हणून करतच नाही, सगळ्यात मूर्खपणा. अरे तुम्ही ट्राय तर करा, ऍटलीस्ट वाचायला तर वाचा तरी 2-3 वेळा, एकदा नाही समजणार, दोनदा नाही समजणार, 3दा वाचा. एखादी गोष्ट तुम्ही कंटिन्युअस 4 ते 5 वेळा वाचली ना, मी तुम्हाला खरं सांगतो, न समजणारी गोष्ट सुद्धा आपोआप समजायला लागते. फक्त डोकं ठिकाणावर ठेवून वाचायचं, विचार नसले पाहिजे डोक्यात. मग तुम्ही नुसतं सर मी 5 वेळा वाचलं पण तुमचं लक्ष होतं का ते वाचताना, तुम्ही पहिल्यांदा वाचला, दुसऱ्यांदा तुम्हाला आपोआप गोष्टी नवीन नवीन कळतात त्याच्याबद्दल. तुम्ही 4 ते 5 वेळा वाचा, ज्याला सायन्स कळतं त्यांनी आपोआप कळत. ठीक आहे, आणि मॅथ्स, रिझनिंग, सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लँग्वेज. ओके, लँग्वेज. ठीक आहे, या 4 गोष्टी जर तुम्ही केलात तर मला वाटतं तुम्हाला फायदेशीर ठरेल मेन्सच्या दृष्टिकोनाने आणि प्रीच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, लँग्वेज का, तर कंबाईन वाले मोस्ट ऑफ दी सरळ सेवा पण करत असतात, तर लँग्वेजच्या प्रत्येक ठिकाणी सरळ सेवेला सुद्धा सरळ सेवेच्या एक्झाम चालू राहत असतात, त्यामुळे तुमच्या लँग्वेजचा टच असावा. त्यामुळे तुम्हाला तिथून एक साईड बाय साईड लँग्वेज सरळ सेवेची एखादी पोस्ट निघाली तर ते सुद्धा तुम्हाला चांगलं असेल. ठीक आहे, त्यामुळे हे मॅथ्स, सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लँग्वेज या टॉपिकवर तुम्ही सध्या स्टिक राहिलं चांगलं राहिलं असं मला वाटतं. ओके, क्लिअर आहे. हा, आता लँग्वेजची बॅच आपण आयोगाची थोडी वाट बघूया. आपण GS3 आणि GS4 सुरू करणार आहोत आता रायसेवा मुख्यला. लँग्वेजची बॅचचा आपण
नाही जर आयोगाने 5 ते 6 दिवसात काही तारीख टाकली किंवा काय असं चिन्ह दिसले आयोगाचे म्हणजे एक्झाम न होण्याचे चिन्ह दिसले, तर आपण तारखेपासून 20 सप्टेंबर पासून लँग्वेजची बॅच सुरू करणार आहोत. ओके. त्यामुळे कंबाईन वाल्यांनी आणि लँग्वेजच्या बॅच तुम्हाला रिव्ह्यू नक्की असतील ज्यांचे मागच्या जुन्या बॅच किंवा अंश जुन्या बॅचची मला डिमांड येते की सर जुनी बॅच द्या, आम्हाला जुनी बॅच द्या. त्यांना मी थांबवलंय, होल्डर ठेवलंय की तुम्ही नक्की 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 आपली नवीन बॅच बघा. आपण मी त्यात अजून थोडं ऍडिशन व्हॅल्युएशन केलेलं आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी ऍड केल्या आहेत आणि ती बॅच आपली एकदम चांगली असेल. तुम्हाला सगळं मिळून जाईल. ओके. नोट्स वगैरे तुम्हाला दुसरं काही बाहेरची वाचायची गरज नाही. त्यात सगळं पूर्णपणे व्हॅलिडेशन असेल. 20 सप्टेंबर नंतर आपण लगेच लॉन्च करूया. ओके. राज्यसेवावाल्यांसाठी आणि कंबाईनवाल्यांसाठी सुद्धा. त्यामुळे तुम्ही सध्या तरी ह्या 3 मॅथ्स, रिजनिंग आणि इकॉनॉमिक्सवर तुम्ही फोकस करा. आणि लँग्वेज बद्दल तुम्ही 20 सप्टेंबर पासून जर नाही केलं तर आपण 20 सप्टेंबर पासून एकत्र लँग्वेज करूया. ओके. हा झाला कंबाईनचा विषय. ओके. ओके. आता बघा, एक सेकंड, जस्ट पाणी पितो थोडस. ओके. आता आपण घेऊया, मला वाटतं यात तुमचे डाऊट क्लिअर झाले ते सगळ्यांचे. अजून काही बॅच बद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बॅच आपण 15 तारखेपासून सुरू करणार आहोत. अजून काही तुमचे डाऊट असतील तर मला आपण आता सुरू करूया डाऊट घ्यायला. आता बघा, आणि अजून सांगतो तुम्हाला, आपल्या प्रत्येक विषयाची सेपरेट बॅच असेल. प्रत्येक विषयाची, ज्यांचा बॅचचा विषय होता ना, सेपरेट बॅच प्रत्येक विषयाची असेल. ओके. ज्यांनी काही काही ठिकाणी बॅच लावला असेल लावा, काही प्रॉब्लेम, मला काही इश्यू नाही. कोणी कुठे लावलं असेल तर सेपरेट बॅच लावला असेल. तुम्हाला पूर्ण बॅच लावायची असेल तर पूर्ण बॅच लावा. सेपरेट बॅच लावायची असेल तर सेपरेट बॅच पण आहेत आपल्या अवेलेबल प्रत्येक विषयाच्या. उद्या 11 वाजल्यानंतर ऍडमिशन सुरू होईल. ओके. उद्या सकाळी 11 नंतर ऍडमिशन सुरू होतील. आणि जे सुरुवातीला ऍडमिशन घेतील फर्स्ट कम त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्वे, जे प्रथम येतील त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल. त्यांना फी मध्ये सवलत असेल. नंतर 20 नंतर सवलत नसेल. तुम्ही परत आम्हाला किती विनंती केली तर आम्ही ते करू शकणार नाही. त्यामुळे आम्हाला एक क्षमा करा. आमची काही पॉलिसी आहे. त्यामुळे तुम्ही पहिले जे सगळ्यात जास्त पहिले फी साठी येतील त्यांना प्राधान्य दिलं जाईल. ओके. आणि बॅच बद्दल तुम्ही हमखास निश्चिंत राहा. तुम्हाला कुठलाही हात सर हे टॉपिक झाले नाहीत किंवा हे घेणार नाहीत का, तुम्ही हे सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. किंवा तेवढ्याच दर्जाचा आपण प्रत्येक व्यक्ती आलेला, प्रत्येक व्यक्ती शिकवणारा. त्यातले निम्मे अर्धे विषय तर मी स्वतः शिकवतोय. तुम्हाला माझ्याबद्दलही माहिती आहे. आणि आपण प्रत्येक टॉपिक कसे घेतले ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला आयडिया आहे. ठीक आहे. ओके. अजून ओके. पहिल्या 20 विद्यार्थ्यांना 12 फी असेल आणि नंतर 15,000 फी असेल. आता या 12,000 मध्ये तुम्हाला सगळं राज्यसेवा मुख्य असेल बरं का. सगळी राज्यसेवा मुख्य, सगळी म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह सकट तुमचे 3 पेपर चेक करून देऊन सगळं सगळं असेल त्यात. म्हणजे तुम्हाला वेगळं काही पुस्तक धरायची हातात गरज नाही. हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. हे तुम्हाला एवढंच वाचायचं, एवढंच म्हणजे एवढंच. तुम्हाला पूर्णपणे नोट्सवर रिलाय राहायचं. ओके. आता आपण प्रश्न घेऊया. प्रश्न काय आहेत का तुमचे? सेपरेट बॅच असणार आहेत. सेपरेट बॅच असणार आहे. विजय राजगुडे सर, तो तुमचा तिकडचा अनुभव असेल माहित नाही. पण इकडच्या विद्यार्थ्यांनी असा तुम्ही इथे कमेंट टाकली एक कोणीतरी, कुठली ग्रो अकॅडमी, मी नाव नाही घेणार कोणाचं. पण तुम्ही आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना विचारा की कोणत्या विद्यार्थ्याचा कॉल उचलला जात नाही ते. हे तुम्ही अजून सुद्धा विद्यार्थी ऑनलाईन असतील त्यांनी विचारायचं की हे खरं आहे का, की इथल्या भऱ्या अकॅडमीचे कॉल किंवा तुमच्या प्रश्न टाकलेल्या त्या प्रश्नाला उत्तर दिलं जात नाही असं कोण आहे का सांगायचं ते. ओके. तुम्ही हे तुमचा तिकडचा असेल एक्सपिरियन्स, मला माहित नाही त्याबद्दल. तिकडच्या बद्दल मी बोलू शकत नाही, सॉरी. ओके. पण इकडच्या बद्दल तुम्ही जर असेल तुम्ही मला नक्की सांगा.
राज्यसेवा पूर्वला मला वाटतंय की डिसेंबरच्या पहिल्या वीक मध्ये, आता तरी सध्या तरी असं चिन्ह दिसत आहे, पण अजून तरी लगेच सांगता येणार नाही. ठीक आहे. मेंटरशिप, हा मेंटरशिप कशी असेल हा पण प्रश्न बऱ्याच जणांना. तर मेंटरशिप अशी, मेंटरशिप हा फॉलोअप कसा द्यायचा, एक प्रश्न राहिला. फॉलोअप कसं द्यायचा, तर बघा आज वाचलं, आज जे तुम्ही वाचलं, आज जे तुम्ही लेक्चर केले, ठीक आहे, आज जे तुम्ही लेक्चर केले आणि आज तुम्ही काय रिव्हिजन केलं, हे रात्री झोपताना तुम्ही लिहून पाठवा, सर मी आज समजा पॉलिटीच्या याचं ही लेक्चर केलं, समजा फंडामेंटल राईट्सचं लेक्चर केलं, त्याची रिव्हिजन केली. परत समजा जीएसटीचं समजा सर मी युवक यांचं लेक्चर केलं, युवकाचं लेक्चर केलं, त्याची रिव्हिजन केली, असं तुम्ही पाठवायचं. तुम्ही डेली काय करता हे आम्हाला कळतं. ठीक आहे. हे तुम्ही करायचंय. आणि आता जे नवीन बॅच घेतील, समजा ज्यांनी पूर्वला बॅच घेतली होती, जे मुख्यला बॅच घेणार आहेत, त्यांना आपण राज्यसभा पूर्वचा जो कॉमन पार्ट आहे, जो म्हणजे तो पुन्हा असणारच आहे, तो कॉमन पार्ट त्यांना राज्यसभा पूर्वचा पण त्यांचा आपण त्यांना ते लेक्चर अवेलेबल करून देणार आहोत मेन्सच्या याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना ते पण पूर्वचे पण लेक्चर बघता येतील, त्याचाही त्यांना फायदा होईल. म्हणजे त्यांना पूर्वची बॅच सुद्धा त्याच्यातून मिळून जाईल पूर्णपणे, म्हणजे पूर्वचा पूर्ण सिलेबस त्यांना मिळून जाईल त्याच्यात. ओके. अजून काय फॉलोअप? हो, 6 ऑक्टोबर आता मला पॉसिबल वाटत नाही राज्यसभा पूर्वसाठी. 6 ऑक्टोबर पॉसिबल वाटत नाहीये. येस तेजस सर, तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर बद्दल मॅडम तुम्हाला नक्की चांगले गायडन्स करतील. तुमच्या स्वतः पेपरवर फॉलोअप देतील त्या, की माझा डिस्क्रिप्टिव्ह पेपर कसा आहे, मी कसं लिहितोय हे तुम्हाला मॅडम सांगतील. प्रीची ज्यांनी बॅच लावली त्यांना आपण थोडी बॅच मध्ये आपण सवलत देऊ, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांनी प्रीच्या बॅच लावल्यात त्यांना, त्या विद्यार्थ्यांना आपण थोडीफार सवलत काहीतरी देऊ. ठीक आहे. तेजस सर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही इंग्लिशचं लेखन वगैरे तुम्हाला मॅडम त्याबद्दल पूर्णपणे डिटेलमध्ये गायडन्स करतील. काही प्रॉब्लेम नाही सर, सेल्फ स्टडी बद्दल बोला काही, मी तुम्हाला तेच सांगितलं इथे मगाशी सांगताना, इथे रिव्हिजन मध्ये सांगताना कुठे गेलं, की तुम्हाला जर बॅच, असे विद्यार्थी आहेत ज्यांना बॅच लावायला पॉसिबल नाही, ठीक आहे, आपली काही फी एवढी नाही, पण ज्यांना तरी पण पॉसिबल नाही, त्यांनी मी तुम्हाला सांगितलं इथं हे सगळं तुम्हाला शेड्यूल आहे. तुम्ही इथं लेक्चरच्या ऐवजी तुम्ही तुमचं स्वतः वाचू शकता. पीवायक्यू रिव्हिजन हे सगळ्यांसाठी आहे, त्यात वेगळं काही नाही. ज्यांना शक्य नाही त्यांनी हे नक्की करा. ओके, कळलं का एसपी सर? काही प्रॉब्लेम नाही. क्वालिटी खूप छान घेतलाय सरने. थँक्यू मॅडम, थँक्यू सर. कोण आहेत जीपी? क्वालिटी GS4 मध्ये मुलांना का कमी मार्क्स येतात, वाय ते डू मिस्टेक, हा ते मी तेच सांगितलं तुम्हाला GS4 बद्दल पूर्ण डिटेल अनालिसिस सांगितलं मगाशी. खूप डेप्थ मध्ये खूप लक्षात राहतं एका लेक्चर मध्ये. थँक्यू मॅडम, थँक्यू. कोर क्वालिटी एक नंबर लेक्चर आहे सर. थँक्यू रोहित सर, थँक्यू. तुम्ही सर, आम्ही HRD ची बॅच लावली, तुम्ही एवढं का लेट केलं? विश्वनाथ, कसं होतं, आपला एक सर्टन्टी नव्हती एक्झाम बद्दल पण त्यामुळे आपण हे घेतलेली, लेट झाला आपल्याला थोडंसं. पण ठीक आहे, तुम्ही रिव्हिजन साठी बॅच लावू शकता, बघा तुम्हाला वाटलं तर. मेन्स बॅच कधी चालू होईल? 15 ऑक्टोबरला चालू होईल. ओके, सॉरी 15 सप्टेंबरला चालू होईल. येस येस, विजय राजगुडे सर, प्रत्येक सब्जेक्टच्या फॅकल्टीचं लेक्चर होईल उद्यापासून. उद्यापासून एक दिवस प्रत्येक सब्जेक्टच्या फॅकल्टीचं लेक्चर घेणार आहोत आपण. आणि ह्या एक्झामची व्हॅलिडिटी, ह्या बॅचची व्हॅलिडिटी जी असेल, मेन्सच्या बॅचची व्हॅलिडिटी, ही राज्यसभा मेन्स जेव्हा होईल तोपर्यंत असेल. मेन्स जेव्हा होईल तोपर्यंत, म्हणजे मेन्सचे एक्झाम पेपर संपेपर्यंत तुम्हाला बॅचची व्हॅलिडिटी असेल. नोट्स भेटतील. येस, नोट्सच अख्ख्या नोट्स, तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही.
येस, सिंगल बॅच सगळ्या सिंगल सब्जेक्टच्या बॅच घेता येतील, पण तुम्हाला सिंगल सब्जेक्टच्या बॅच महाग पडतील, तर तुम्ही एकत्र बॅच घेतली तुम्हाला त्यातूनच स्वस्त पडतील असं मला वाटतं. ठीक आहे, शेवटी तुमचा निर्णय होतो. कंबाईन एक्झाम डिसेंबरच्याच एंडला वगैरे होऊ शकते असं मला वाटतंय. थँक्यू रोहित सर. गरिबांसाठी देवदूत आहेत सर. कमी थँक्यू. खरंच आपल्या कमी पैशात एवढं तुम्ही बाहेर बघितलं तर नुसत्या पॉलिटी पार्ट 2च्या याची फी 8,000 9,000 20 10 लेक्चरची फी घेतात. मी घेणार आहे GS2 GS4 इंग्लिश आणि जमलंच तर जॉग्राफी, नाही तर सुरज सर घेतील, पण त्यांना नाही जमलं तर मी घेईल. माझ्याशी कसा कॉन्टॅक्ट करू शकतो? मला टेलिग्रामला तुम्ही मेसेज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. माझा टेलिग्राम आयडी बऱ्याच सगळ्यांकडे आहे. अक्षय @, अक्षय 123321. ओके. क्वेश्चन पेपर अनालिसिस तुम्हाला सांगितलं मी, डिव्हिजनचं सांगितलं. ओके, ते सांगितलं मी तुम्हाला सगळं. GS4चं कॉन्टॅक्ट आयडी शेअर मी शेअर करतो माझा कॉन्टॅक्ट आयडी, डोंट वरी. ओके ओके. दररोज किती तास क्लास असेल आणि किती ड्युरेशन असेल? सकाळी 2 तुमचं एक सेशन, सकाळी एक लेक्चर करायचं तुम्ही एका टॉपिकचं, तुमच्या टॉपिकवर संपवण्यावर ते एक असं पकडून चला की सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास, 3 तास तुम्ही पकडून चला. खूप छान सांगितलं रिव्हिजन बद्दल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. रेकॉर्डिंग देऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. ओके. लँग्वेजची सेपरेट बॅच पण असेल, सगळ्यांची सेपरेट बॅच असेल. टेस्ट सिरीज असेल काही आता टेस्ट सिरीज आपण प्रोव्हाइड करणार नाही, कारण की मेन्सच्या टेस्ट घेणं ते मला वाटत नाही आयोगाची एवढं कोणाला जमू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं उगाच फापट पसरा करण्यापेक्षा आपण आयोगाच्या PYQ वर स्टिक राहू. आयोगाच्या PYQ वर आपण जास्त जम बसू. उगाच कोणी काही प्रश्न काढत बसतं ज्याला काही क्वालिटी नसते. आयोगाला कोणी आयोग मॅच करू शकत नाही असं मला तरी वाटतं. केलं नाहीये म्हणूनच रिझल्ट नाहीये. ठीक आहे नेहा लोंढे मॅडम, आता नक्की करा हे फॉलो, नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल याच्यातून. ओके ओके, चालेल. तुम्ही खूप छान सांगत आहे. थँक्यू तेजस सर. सारखं सारखं रिव्हिजन करा. हा तुम्हाला बोललो आपण त्याचं. थँक्यू तेजस सर. कंबाईन मेंटरशिप बॅच घेता का? घेणार आहे आपण मेन्सची कंबाईनची बॅच, कंबाईनची मेन्सची बॅच, पण अजून प्लीजच काही नाही अजून लगेच कंबाईन मेन्स बॅच घेणार का? तोपर्यंत जो कॉमन सिलेबस तुम्ही लँग्वेज वगैरे जे आपण बॅच करणार लॉन्च, लँग्वेज ऑलमोस्ट हाफ पार्ट लँग्वेजच आहे कंबाईन मध्ये, तो तुम्ही कव्हर करून घ्या. ओके. तेच माझ्याकडून तुम्ही विशेष शिकून घेऊ शकता. माझ्या बरोबर बाकीचे पण विषय तेवढेच सब्जेक्ट टीचर खूप चांगले आहेत. थँक्यू शरद सर. आपली अकॅडमी भर्रा अकॅडमी सगळ्यात भारी, लय भारी. थँक्यू. सेपरेट बॅच असतील सर, फी एकदाच भरावी लागेल का? तर आपण इन्स्टॉलमेंट देणार आहोत. पहिला एक महिन्यात, दुसरं तुम्हाला भरावं लागेल. आपण असं करणार आहोत 7,000 आणि 5,000 असं इन्स्टॉलमेंट ठेवणार आहोत पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी. आणि नंतर 15,000, 9 आणि 6,000 असं ठेवणार आपण 15,000ला. तर ज्यांनी उद्या त्वरित जे 11ला ऍडमिशन घेतील त्यांना नक्कीच त्याचा फायदा भेटेल. सर कंबाईन प्री बॅच बद्दल कन्फ्युजन आहे. आपल्या अकॅडमी बद्दल खूप ऐकून आहे, पण एवढ्या क्लासेसच्या बॅचेस मध्ये ठरवता येत नाही. प्रियंका मॅडम, तुम्ही ऐकून आहात तर तुम्ही नक्कीच बघा. तुम्ही आज आपले अधिकारी विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे बॅचेसला आहेत, क्लास 2 वाले सुद्धा. ठीक आहे, त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय आणि ह्याही विद्यार्थ्यांनी आपल्याकडे जवळपास 1100 विद्यार्थी आहेत पूर्वला सुद्धा. तुम्ही ह्या विद्यार्थ्यांकडून नक्की तुमचे फीडबॅक ऐका, आपले नोट्स बघा. नोट्स आपल्या खूप मार्केटमध्ये व्हायरल होतात. तुम्ही कुठल्या झेरॉक्स सेंटरला बघितलात तुम्हाला नक्की कळेल. आणि शिक्षकांची तळमळ बघा शिकवण्याची, तुम्हाला नक्की कळेल की आमच्यासारखं खरंच कोणी शिकवणार नाही. येस येस, इंग्लिश मराठी करू शकता तुम्ही. लँग्वेजची फी आपण इंग्लिशची 2,000 असेल, इंग्लिशची फक्त, आणि मराठीची 1,000 रुपये असेल. आणि
2000 आणि 1000 रुपयाचे असेल. ओके, टोटल 3000 असेल. ओके, लेक्चर अपलोड केलं जाईल. तर तुम्ही बॅचेस ऑनलाईन घेणार आहे किंवा ऑनलाईन आपलं ऑफलाईन काही नाही. तुम्ही ऑफलाईन वाटल्यास तर मला भेटायला येऊ शकता. तुम्हाला वाटलं तर एखाद्या वेळेस तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, सर भेटायला यायचंय, तुम्ही भेटायला येऊ शकता कोणी पण, काही प्रॉब्लेम नाही. फी काय असणार आहे तुम्हाला मी सांगितलं. फी पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी टोटल फी राज्यसेवा मुख्यची 12,000 असणार आहे आणि त्यानंतर 15,000 असणार आहे. स्टार्ट कधीपासून होणार आहे? तर स्टार्ट होणार आहे 15 सप्टेंबर पासून. प्रिलियम ओरिएंटेड सिलेबस तो ऑलरेडी घेतलेला आहे आपण, आणि तुम्हाला ज्यांनी आधी प्रीची बॅच घेतली नाही त्यांना आपण तो प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे जे नवीन मेन्सची बॅच घेणार आहेत त्यांना तो फायदा होऊन जाईल. येस येस, ओव्हरला 15 सब्जेक्ट आपण घेणार आहे, त्यासाठीच आपण ते बोललो. फी 2 इन्स्टॉलमेंट मध्ये आपल्याला मिळेल. कोण आहे ते, काही प्रॉब्लेम नाही. येस येस, विकास तेलंग आपण घेऊया. कंबाईन मेंटरशिप पण बॅच घेणार आहेत आपण, पण त्याबद्दल सध्या तरी लगेच नाही, पण घेऊया आपण. सेपरेट बॅचचा ऍक्सेस असणार आहे. मेन्स सेवा एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी असेल, काही प्रॉब्लेम नाही. मेन्सची एक्झाम जोपर्यंत होईल तोपर्यंत तुम्हाला बॅच व्हॅलिडिटी असेल. ओके, प्रत्येक विषयाची फी वगैरे हे चार्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल सगळं. ओके, ग्रुपवर आपल्या अकॅडमीवर टाकलं जाईल. सर तुम्ही GS1 घ्या, तुमचा स्कोर खूप जे सुनील टाकले सर आहेत त्यांचा पण स्कोर तेवढाच स्कोर आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचे. सर सुनील टाकले सर आहेत त्यांचा पण स्कोर तेवढाच आहे. जिओग्राफी जर मी घेतलं तर माझा विषय नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि हिस्ट्री आम्ही ज्यांच्याकडून शिकलोय तेच तुम्हाला शिकवणार. ओके सर, मला असं वाटतं तुम्ही ओव्हरऑल बॅच तुम्हाला फायदा होईल, कारण की दुसरं काही करायला लागणार नाही. सगळ्या बॅच सगळं तुमचं कव्हर होऊन जायचं. ओके, सगळी ओव्हरऑल बॅच चांगली होईल. थँक्यू. डिटेल्स अभ्यासाची पद्धत सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद. येस येस, फ्रीच्या सवलत भेटू. फ्रीच्या विद्यार्थ्यांना आपण काही सवलत देऊ, काही प्रॉब्लेम नाही. येस येस, 2023 मेन्सच्या बॅचच्या स्टुडंटसाठी पण निलेश आपण सवलत देऊ काहीतरी, काय प्रॉब्लेम. निलेश, देऊ आपण सवलत. आपण तेवढे आहोत चांगले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहोत आपण, काही प्रॉब्लेम नाही. देऊ देऊ. जे जुने विद्यार्थी त्यांना नक्की आपण सवलत देऊ. इन्स्टॉलमेंट मध्ये फी भरू शकतो तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. रोशन, जॉब करण्यासाठी मला सेपरेट मेसेज करा. मी त्यांना तिथं व्यवस्थित प्लॅन सांगतो. ओके, जॉब ज्यांचा ज्यांचा आहे त्यांचा. मी पण जॉब करत करत अभ्यास केला, तुमच्या माहिती सांगतो, त्यामुळे मी त्यांना व्यवस्थित सांगू शकतो. ओके, येस, एक पण मेल दिली नाही. किरण सूर्यवंशी, असे भरपूर जण असतात की एक पण मेल न दिलेले सुद्धा बॅच लावतात आपल्याकडे. मी तर म्हणेन तुम्ही बॅच लावता तुम्हाला पुढच्या परत नुसती मेन्सची वारी करत बसायला लागणार नाही. प्री प्री मेन्स तुम्ही एका अटेम्प्ट मध्ये चांगला तुम्हाला स्कोर येऊन पुढे पास व्हाल. विश्वनाथ मांगडे सर, तुम्ही HRD ची बॅच लावू शकता तुम्ही वाटलं सर. एक ओव्हरऑल बॅच घ्या, तुम्हाला वाटलं तर आपण HRD मध्ये सवलत देऊ, काही प्रॉब्लेम नाही. येस येस, कम्प्लिटली मराठी बेस्ड रिसोर्सेस असतील. सगळी बॅच तुम्हाला मराठीमध्ये मिळेल. कोणतेही म्हणजे इंग्लिश, तुम्हाला जिथे इंग्लिश वर्ड असतील आवश्यक असतील तिथे इंग्लिश वर्ड प्रोव्हाइड केले जातील. जसे ऍग्रीच्या टायमाला GS1च्या ऍग्रीच्या वेळेला इंग्लिश वर्ड आणि मराठी वर्ड दोन्ही असतील. तुम्हाला जिथे नाही समजणार तिथे इंग्लिश वर्ड पण आणि मराठी वर्ड दोन्ही असेल. मेंटरशिपची फी वेगळी नाही, याच्यातच मेंटरशिप आहे. ओके, ठीक आहे. अजून काय? चालेल. आय होप, मला वाटतंय कंबाईन मेंटरशिप बॅच होणार आहे विकास सर, आपण घेऊयात. काही प्रॉब्लेम, नक्की घेऊयात, घेणार आहोत आपण. 12,000 मध्ये राज्यसेवा आहे फक्त. राज्यसेवा मुख्य आणि पूर्वचा सिलेबस. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य आहे, ठीक आहे. ऑलरेडी कंबाईन मेन्स तर होऊनच जाते, मी तुम्हाला म्हणतो, कारण की जर तुम्ही राज्यसेवा मेन्स केली ना, कंबाईन मेन्स पण तुमची होऊन जाते. SP सर, थँक्यू. कंबाईन सरांनी कोर पॉलिटी खूप जबरदस्त घेतली आहे. थँक्यू व्हेरी मच सर. पॉलिटी लेक्चर नोट्स खूप खूप छान शिकवले मी 60 दिवस. थँक्यू अभिषेक के. प्लीज तुमच्या मित्रांना सजेस्ट करा आमच्या बॅच बद्दल. GS2 बॅच स्टार्ट करणार नागेश सर, आपण नक्की करणार आहे, लगेच सुरू करणार आहोत. तुम्ही काही निश्चिंत राहा, आणि आपण खूप चांगलं घेणार आहोत.
येस येस, कंबाईन लर्निंग मराठी इंग्लिश करू शकता आता. ओके ओके, चालेल. फी सांगा सर, एकदा सांगितली फी. एकदा मेन्स बॅच घेतली तुम्ही, तुम्हाला मेन्स एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी आहे, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा, सगळी मेन्स बॅच होईपर्यंत व्हॅलिडिटी आहे. ओके, क्लिअर. ओके, चालेल चालेल, ठीक आहे, चालेल. ओके, थांबूया मग आपण. आय होप तुमचे सगळे प्रश्न कव्हर झाले असतील. चालेल, चलो बाय, टेक केअर. गुड नाईट.